धन्यवाद सर्वांना. मी बापूसाहेबांना विनंती करते की त्यांनी विशाखाताईंचा परिचय करते. जीवलग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा कल्पनाताई, हंगामी सचिव डॉक्टर ज्योत्स्नाताई, आजच्या प्रमुख वक्त्या विशाखाताई गोरे आणि सन्माननीय सदस्य बंधू, आज विशाखाताईची ओळख करून देण्याचा मला लाभ मिळाला आहे. अतिशय विनयशील असं व्यक्तिमत्व विशाखाताईंचं आहे. त्यांनी MSc इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स याच्यामध्ये केलेलं आहे. माझ्या माहितीवर डायटेटिक्समध्ये मॅडम आपण काय खातो आणि त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो, राईट? थँक्यू. नेहमी बरोबर आहे. शिवाय त्या योग शिक्षिका आणि मधुमेह शिक्षिका आहेत. ते काही वर्ष साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक राष्ट्रीय परिषदा उपस्थिती केलेली आहे. त्यांचा सध्या त्या SMRK अन्न विज्ञान व पोषण विषयाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच त्या CNS हॉस्पिटलमध्ये प्रमुख क्लिनिकल डायटिशियन, हेल्थ कोच अँड न्यूट्रिशन म्हणून काम करत आहेत. आहाराबद्दल आपला बराच समज आणि गैरसमज आहे बंधूंनो. आहारामुळे आपण खूप गोष्टी काही अवॉइड करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. कारण तुम्ही अशी एक म्हण होती की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आता रिवाईज म्हणून तुम्ही असं सांगेल की शहाण्याने दवाखान्याची पायरी चढू नये. तो कसं तर त्यामुळे विशाखाताई आपल्याला, आम्ही सर्व विशाखाताई सिनियर सिटीजन आहोत. आमचं पुढचं आयुष्य सुखकर कसं होईल एवढी जबाबदारी आज मी तुमच्यावर सोडून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलावे. धन्यवाद. वोट ऑफ थँक्स द्याल का मग तुम्ही? हां चालेल. हॅलो, हो गेलेलं आहे. व्हेंटिलेशन नाही. हॅलो, सगळ्यांना प्रथम माझा नमस्कार. आणि मी खूपच आभारी आहे सर की तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली आणि इतक्या सगळ्या एक्सपिरियन्स व्यक्तींसमोर मी म्हणजे काय बोलणार, पण तरी माझं काही चुकलं, काही थोडं कमी जास्त बोललं गेलं तर माफ करा. सर्वप्रथम मी जे हेडिंग दिलं आहे ना माझ्या प्रेझेंटेशनला, हे असं आहे की नरिश द बॉडी, म्हणजे पोषक मूल्यांनी भरपूर असा आहार जर तुम्ही सुरुवातीपासून ठेवला तर इट विल चेरिश द इयर्स. म्हणजे पुढे जाऊन नंबर इज जस्ट अ नंबर. ओके, म्हणजे तुमची वय हा एक फक्त नंबर असणार आहे, पण तुम्ही मनातून आतून म्हणजे तुमचे जे काही सिस्टीम आहे त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे तरुण कसे राहू शकतात. तर आपली पोषक तत्वे जर आपण योग्य प्रमाणात, पुरेशा प्रमाणात जर घेतली सुरुवातीपासून, म्हणजे जसं कन्सिस्टंटली आपण ज्याला म्हणतो कुठलीही गोष्ट. आणि बऱ्याचदा हल्ली आजकाल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की खूप प्रकारचे डाएट्स आहेत. खूप सारे इन्फ्लुएन्सर असतात इंस्टाग्रामवर वगैरे, आणि ज्यांना की त्यांनी फक्त 6 महिन्याचा म्हणा किंवा 3 महिन्याचा क्रॅश कोर्स केलेला असतो, पण तरी पण ते खूप जास्त प्रमाणामध्ये इन्फ्लुएन्सरचा रोल तिथे घेत असतात आणि लोकांना ते समजत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की यांनी 2-4 गोष्टी दाखवल्या म्हणजे येस इट इज व्हेरी गुड.
म्हणजे बरेचसे असे डाएट आहेत की बरेचशा अशा गोष्टी आहेत की शॉर्टकट्स, देअर इज नो शॉर्टकट फॉर एनिथिंग. म्हणजे तुमचं वजन कसं नियंत्रित ठेवायचं, वजन नियंत्रित ठेवण्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे की आपला फिटनेस. म्हणजे वजन तर ऑब्व्हियसली नियंत्रणात असलं पाहिजे, पण काही वयोमानाने, म्हणजे जसं आता आपण आपलं वय वाढतं तसं आपल्या शरीरामध्ये काही वेगवेगळे चेंजेस होतात. आता सुरुवातीला आपण बघूयात की एजिंग इज असोसिएटेड विथ मल्टिपल फिजिओलॉजिकल अँड दी फंक्शनल चेंजेस. म्हणजे शरीरामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये चेंजेस होतात. तुमचा BMR कमी होतो, फॅट पर्सेंटेज हळूहळू वाढायला लागतं, ॲक्टिव्हिटी लेवल कमी व्हायला लागते. वर्षानुवर्ष प्रत्येक सिस्टीम, प्रत्येक ऑर्गन आपल्यासाठी कार्यरत असतो, दिवस रात्र कार्यरत असतो. तो कुठेतरी हळूहळू थकायला लागतो आणि याचे बरेचसे इम्पॅक्ट, तो लवकर थकतो की उशिरा थकतो, हे सराउंडिंगमधले जे काही फॅक्टर्स आहेत, म्हणजे जसं की आपलं वातावरण झालं, आपला आहार झाला, आपली ॲक्टिव्हिटी लेवल झाली की आपण पहिल्यापासून किती ॲक्टिव्ह आहोत, की आपण पहिल्यापासून आपल्या सिडेंटरी म्हणजे असल्या ठिकाणी काम करायची सवय आहे. मग यानुसार आपला जो लागणारा शरीराला उष्मांक आहे तो प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असतो. म्हणजे बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी जास्त खाल्लं तर नाही चालणार. एक्सपेंडिचर पण पाहिजे ना, जमा खर्च. जसा जमा खर्च आहे तसंच आपल्या शरीराचा आहे. जे जमा करतोय ते खर्च पण केलं गेलं पाहिजे. नुसतंच जमा करत राहिलं तर मग ऑब्व्हियसली की त्याचा जो परिणाम आहे तो तुमच्या वेट गेनमध्ये किंवा वजन वाढण्यामध्ये होणार आहे. हे सगळ्यात काही महत्त्वाचे जे फॅक्टर्स आहेत. लीन बॉडी मास म्हणजे आपलं मसल्स, आपले जे स्नायू आहेत त्या स्नायूंची शक्ती हळूहळू कमी व्हायला लागते, त्या ठिकाणी फॅट यायला लागतात. हे कशामुळे होतं? कारण की फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे तेवढी. ती जरी असली तरी प्रोटीन इंटेक नाही आहे तेवढा, ठीक आहे, बॅलन्स आहार नाही आहे तेवढा, समतोल आहार पाहिजे. समतोल आहारावरती खूप जास्त म्हणजे महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यांना. त्याचं लिमिट, तो किती पर्सेंटेजमध्ये, आपण ते हळूहळू पुढे बघणारच आहोत. पण त्याची एक गरज खूप जास्त आहे. वयोमानाने ॲपेटाईट कमी होत जातं, खाण्याची इच्छा कमी होत जाते. का बरं होतं हे सगळं? कारण की तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. तुमचं ॲसिड सिक्रिशन पण काय व्हायला लागतं, हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामुळे भुकेची जाणीव पण हळूहळू कमी व्हायला लागते. आणि मग भूकच नाही लागली तर दिवसभर सकाळपासून खूप उपाशी राहायचं आणि मग नंतर अचानक खायचं. खरं तर सकाळपासून उपाशी राहणं म्हणजे तुमचं ॲसिडचं प्रमाण अजून जास्त उद्विग्न करण्यासारखं आहे, ठीक आहे. तर ते न होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? आहारामध्ये कुठले पदार्थ, तंतुमय पदार्थ किंवा किती कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे याचं आपण पुढे पूर्ण सविस्तर बघणार आहोत. गॅस्ट्रिक ॲसिड तुमचं सिक्रेट कमी होतं, त्याच्यामुळे काय होतात मग काही महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत की जे कमी प्रमाणात लागतात शरीराला, अगदी कमी प्रमाणात, पण ते खूप मोठं कार्य करतात. जसं की विटॅमिन B12 आणि विटॅमिन D. आजकाल जर बघितलं तर 10 मधून, म्हणजे नाही फक्त तुमच्यासाठी नाही बोलत, ते आमच्यासारख्या लोकांना पण 10 मधून 8 लोकांचं B12 आणि D3 कमी असतं. आणि बायकांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये तर हे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे आता आमच्याकडे जे पेशंट्स येतात वेट लॉससाठी किंवा याच्यासाठी, म्हणजे टीनेजमधल्या पण मुली येतात, काही कन्सीव्ह करण्यासाठीच्या ज्या मुली असतात त्यांचे जर रिपोर्ट्स बघितले तर त्यांच्यामध्ये B12 आणि D3 या दोन्ही गोष्टी कमी असतात. आणि हिस्ट्री घेताना, मी बऱ्याचदा हिस्ट्री घेताना मग सगळे म्हणतात ना, हां मी नॉनव्हेज नाही खात म्हणून माझं B12 कमी असेल. सरळ ढकलून मोकळं होतात, मी नॉनव्हेज नाही खात म्हणून माझं B12 कमी असेल. पण मी असे पण, आत्ताच माझी एक पेशंट आहे, आता PCODला PMOS म्हणून रेकग्नाइज केलं गेलं आहे की मुलींमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर ती मुलगी कोर नॉन व्हेजिटेरियन आहे पण तरी तिचं विटॅमिन B12 खूप कमी आहे. तर याचं कारण काय असतं? आपला इंट्रेन्सिक फॅक्टर, म्हणजे शरीरामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहे ते ॲब्झॉर्ब करण्याची शरीराची क्षमता. मग ही क्षमता कशी ठरते? सुरुवातीपासून, हे काही एक दिवसात नाही होत. आपलं जे काही रुटीन आहे किंवा आपल्या सवयी आहेत, पहिल्यापासूनच्या पूर्वीपासूनच्या सवयी आहेत, या सगळ्या कुठेतरी जाऊन पुढे जाऊन इम्पॅक्ट असतो त्याचा. ओके, तर गॅस्ट्रिक ॲसिड जर आपल्या शरीरामधलं कमी होतं, हे वयोमानाने होतं आणि मग त्यामुळे B12 आणि आयनचं ॲब्झॉर्प्शन, Dचं ॲब्झॉर्प्शन कालांतराने कमी कमी होत जातं. मग यासाठी काही सप्लिमेंट्स घेतले पाहिजे का? आपण आहारामधनं अजून काय चांगल्या पद्धतीने याचे सोर्सेस वाढवू शकतो, तर याच्यावर आपण थोडंसं लक्ष दिलं तर चांगलं असतं. नंतर आपलं थर्स्टचं सेन्सेशन, तहान लागण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं.
तहानच लागत नाही लवकर, म्हणून आपण पाणीच पित नाही. मग इट लीड्स टू डिहायड्रेशन बऱ्याचदा. म्हणजे काही अगदी 70मध्ये नाही म्हणता येणार, पण 80+, 85+च्या बऱ्याचशा लोकांमध्ये हे जाणवतं की पाणी न पिल्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि बऱ्याचदा हॉस्पिटलाइज करावं लागतं. तर पाण्याचं पण जे प्रमाण आहे, आपण तो एक वॉच लावून पाणी प्यायलं तर, म्हणजे आता इतकी टेक्नॉलॉजी आलेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला खूप साऱ्या सुविधा अवेलेबल आहेत. तर 2 तासाचा एक अलार्म लावला आणि तेव्हा तहान नसली तरी पाणी प्यायलं तर आपण या डिहायड्रेशनच्या गोष्टीपासून काय होऊ शकतो, टळू शकतात या गोष्टी. क्लिनिकल इम्पॉर्टन्स या सगळ्यांचा काय आहे, हॉर्मोनल चेंजेस पण बरेच होत असतात, त्याचा परिणाम आपल्या चयापचयावर होतो. बरेचसे हॉर्मोन्स म्हणजे स्त्रियांमध्ये मेनली जेव्हा मेनोपॉज होतो, मेनोपॉज नंतर एस्ट्रोजेनच्या लेवल्स एकदम ड्रॉप होतात. आणि एस्ट्रोजेन हे असं हॉर्मोन आहे की जे कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये खूप जास्त प्रमाणात मदत करतं. म्हणून बघा, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल 70-75मध्ये थोडंसं जरी पडलं ना तर लगेच फ्रॅक्चर होतात. तर याचं प्रमाण हे हॉर्मोनल चेंजेस, त्याच्यामुळे हॉर्मोनल चेंजेस तर होत आहेत, पण त्या प्रमाणामध्ये कॅल्शियमची रिक्वायरमेंट आपली वाढलेली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. सुरुवातीपासूनच कॅल्शियम खूप कमी प्रमाणातच घेत असतो, पण एस्ट्रोजन नाही म्हटल्यावरती त्याचं प्रमाण आपण किती वाढवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. प्रिव्हेंट्स फ्रेलिटी, फॉल्स फ्रॅक्चर, इम्प्रूव्ह इम्युन रिस्पॉन्स. म्हणजे जर योग्य प्रमाणामध्ये आहाराचा बॅलन्स आपण साधला तर बऱ्या प्रमाणामध्ये इम्युनिटी खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते. म्हणजे आता बाकीच्यांना आपल्याला आहे महत्व, पण इम्युनिटीचं जे महत्व आहे ना ते कोविड नंतर जास्त वाढलं. तोपर्यंत इम्युनिटीवरती इतकं कोणी बोलत नव्हतं, पण कोविड आला आणि कोविड नंतर अगदी लहान घरातल्या मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना कळालं की इम्युनिटीचं काय महत्व आहे. आणि ही इम्युनिटी सुद्धा एका दिवसात येणारी गोष्ट नाही आहे. ती तुम्हाला पूर्वीपासून तुमचा आहार विहार कसा आहे त्याच्यावरती तुमची इम्युनिटी कशी असणार आहे, तुमचं जेनेटिक्स कसं आहे त्याच्यावरती ती बऱ्या प्रमाणामध्ये अवलंबून असते. त्याच्यानंतर मेंटेन्स फंक्शनल इंडिपेंडन्स, रिड्युसेस द हॉस्पिटलायझेशन अँड मॉर्टॅलिटी. म्हणजे क्लिनिकल इम्पॉर्टन्स न्यूट्रिशनचा काय आहे की इट विल रिड्यूस युअर हॉस्पिटल वी कॅन से ॲडमिशन्स. कसे की बऱ्याच प्रमाणामध्ये जर न्यूट्रिशन तुमच्या आहारामध्ये प्रोटीन इंटेक वगैरे यासारख्या गोष्टी चांगल्या असतील तर तुमचा मस्क्युलर स्ट्रेंथ चांगली असणार, इंडिपेंडंट असणार तुम्ही. बऱ्याचदा असं होतं की काही एक स्पेसिफिक वयानंतर गुडघेदुखीचा त्रास होणं, मग त्याच्यानंतर हळूहळू आपल्या हातात काठी येणं, यासारख्या गोष्टी वाढत जातात. तर त्याला कारण बऱ्याचदा हे पण असतं की आपल्या आहारामध्ये तितक्या प्रमाणामध्ये प्रोटीन, कॅल्शियम यासारख्या गोष्टी नाही आहेत. आपण जर आत्ताच थोडा वेळ म्हणजे माझं डिस्कशन झाल्यानंतर आपण प्रत्येकजण स्वतः विचार करू, मी तुम्हाला सांगेन की सोर्सेस काय काय आहेत, तर तुम्ही तुमचंच कॅल्क्युलेट करू शकाल की तुम्ही दिवसाला किती प्रोटीन घेताय आणि तुमची गरज कितीची आहे. ठीक आहे, ते आपण पुढे जाऊन प्रत्येक न्यूट्रिएंटमध्ये बघूया. रिड्युसेस हॉस्पिटलायझेशन अँड मॉर्टॅलिटी, सपोर्ट्स रिकव्हरी पोस्ट सर्जरी अँड इलनेस. समजा काही कारणाने सर्जरी झाली जरी, बऱ्याचशा प्रमाणामध्ये आता गुडघे बदलणे हा खूप जास्त वयोनुसार होणारा सर्जरीचा भाग आहे. गुडघे बदलणे, मणक्यामध्ये कुठेतरी गॅप येणे, यासारखे ज्या सर्जरीज आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये होतात. मग या सर्जरीनंतर आपल्याला परत चालता येईल का, उभं राहता येईल का? म्हणजे काही जे लोक आहेत की ज्यांना त्याबद्दलचा इतका अवेअरनेस नसतो, पण ते उभे राहू शकतात, ते चालू शकतात विथ द हेल्प ऑफ प्रॉपर न्यूट्रिशन अँड फिजिओथेरपी. ओके, या 2 गोष्टीचं सातत्य असेल तर नक्कीच ते त्यांच्या पायावर परत पूर्वीसारखे चालू शकतात, उभे राहू शकतात. पण त्याच्यामध्ये तेच आहे की सातत्य खूप महत्वाचं आहे. पुढे आता आपण हळूहळू बघूयात की दिवसाला उष्मांक, एनर्जी, पेट्रोल, आपलं पेट्रोल, गाडीचं जसं पेट्रोल तसं आपलं पेट्रोल. मग त्याच्यामध्ये काय काय भाग आहेत. एनर्जी म्हणजे आपलं पेट्रोल. मग एनर्जी आपल्याला किती गरजेची आहे. साधारण 60 ते 65 वयानंतर जी कॅलरीजची रिक्वायरमेंट असते ती 5-5% कमी केली गेली पाहिजे. म्हणजे नॉर्मल ॲडल्ट माणसाला 40 ते 45 किंवा 50 पर्यंत आपण घेऊयात की त्याची जो बसून काम करतो त्याची रिक्वायरमेंट असते 2000 किलो कॅलरीजची दिवसाला. हे का बरं कमी व्हायला लागेल. आपण सुरुवातीला बघितलं की आपला BMR कमी होतोय. BMR म्हणजे काय, आता आपण बसलेलो आहे ॲट रेस्टिंग. ओके, आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी कार्य चालू आहे, मग त्या कार्यांसाठी लागणारी एनर्जी म्हणजे तुमचा BMR. ठीक आहे, तो किती असला पाहिजे हा प्रत्येकाच्या वयोनुसार,
त्याच्या BMR वरती खूप सारे फॅक्टर्स असतात त्याला रिस्पॉन्सिबल. म्हणजे तुमचं वय असेल, आता जेंडर असेल, फिमेलचा BMR वेगळा, मेलचा BMR वेगळा. एखाद्यामध्ये मस्क्युलाइन तो जास्त असेल तर त्याचा BMR जास्त असतो, जर फॅट पर्सेंटेज जास्त असेल तर त्याचा BMR कमी असतो. या सगळ्या अशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे असा एकच थंब रूल नाही की हे डाएट यांना दिलं म्हणजे ते त्यांना पण होईल, यांना पण होईल, यांना पण होईल. थोडेफार बदल त्याच्यामध्ये केले जाऊ शकतात, करायलाच पाहिजे. आणि साधारण 25 ते 30 किलो कॅलरी पर केजी आयडियल बॉडी वेट. म्हणजे आता जर आपण विचार केला, तुमची उंची, वय बघता जर तुमचं वजन जितकं असायला पाहिजे त्याच्या 25 ते 30 किलो कॅलरी हा तुमचा काय असला पाहिजे, आहार. म्हणजे गुणिले करा, त्याला आपण गुणलं की समजा 1500 पर्यंत आहे, म्हणजे 65 ते 70 वयोगटाला 1500 ते 1600 कॅलरी दिवसाला लागतात. या झाल्या टोटल कॅलरीज. मग ह्या जर आपण पुरेशा प्रमाणामध्ये घेतल्या तर त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? खूप कमी घेतल्या तर काय होणार, वेट लॉस होणार, विकनेस येणार तुम्हाला प्रॉपरली. म्हणजे बरेचसे लोक कॅलरी डेफिशिएट पण असतात. काही नाही, मी जास्त खातच नाही, मी फक्त अर्धी पोळी आणि भात आणि एवढंच माझा आहार आहे, पण तो तुमच्या शरीराला पुरेसा नाहीये. तो पुरेसा नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला विकनेस येतोय, तुमचं वेट लॉस ड्रास्टिकली होत आहे. या गोष्टी जर आपल्या लक्षात आला, मग याला काही पर्याय पण आहे. समजा ॲपेटाईट कमी आहे, तर मग ॲपेटाईट वाढण्यासाठी नॅचरली आपण डाएटमधनं काय करू शकतो? ठीक आहे, यासारख्या काही गोष्टी असतात की ज्या आपण वाढवल्या तर आपला ॲपेटाईट पण मे बी वाढेल. किंवा मग कॅलरी डेन्स फूड कसं द्यायचं, म्हणजे कमीत कमी दिसायला वस्तू आहे पण जास्तीत जास्त न्यूट्रिशन त्याच्यातनं मिळत आहे. फॉर एक्झाम्पल, आपण थंडीत खाणारे लाडू. थंडीत खाणाऱ्या लाडूमध्ये लाडू दिसायला छोटा आहे पण त्याच्यामध्ये मिळणारे कॅलरीज, प्रोटीन, बाकीचे जे काही ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे ते या गोष्टी भरपूर प्रमाणात आहे. मग असं काही आपण त्यांच्यासाठी प्लॅन केलं तर. किंवा जुन्या काळात म्हणजे अजूनही करतात, आजी वगैरे सत्व करतो आपण, नागलीचं सत्व, गव्हाचं सत्व. हे सत्व करण्यामागचं कारण काय? सत्व केल्याने काय होतं, त्याच्यातलं अमायलेज हे एन्झाईम आहे जे की आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचं डायजेशन करतं. आपण जेव्हा कर्बोदक घेतो तेव्हा त्याचं डायजेशन अमायलेज करतं. तर मग सत्व बनवताना त्याची एक प्रक्रिया आहे की त्याला मोड आणले गेले पाहिजे, त्याच्यानंतर ते सावलीत वाळवून नंतर ते भाजून मग त्याचं पीठ केलं गेलं पाहिजे. आपण जर कधी नुसतं प्रयोग जरी केला, साधं नागलीचं पीठ आणि नागलीचं सत्व या दोन याच्यामध्ये 1 ग्लास पेज करण्यासाठी सत्व आपल्याला 2 ते 2.5 चमचे घ्यावं लागतं, जे की नागलीचं पीठ 1च चमचा घ्यावं लागतं, कारण की ते पाणी जास्त शोषून घेतं. आणि मग मिळणाऱ्या कॅलरीजमध्ये आपोआप फरक पडतो. अमायलेज असल्यामुळे बाहेरच आपण त्याला डायजेस्ट केलेलं आहे अर्ध, त्यामुळे म्हाताऱ्या माणसांना तेवढं डायजेशन पण एक्स्ट्रा करावं लागत नाही. मग यासारखे काही, दिस इज वन एक्झाम्पल, यासारखे काही प्रयोग आपण केले तर बऱ्यापैकी न्यूट्रिशनली आपण त्यांना जास्त प्रमाणामध्ये पुरेशा कॅलरीज देऊ शकतो. त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणात कॅलरीज, खूप पार्टीज आहेत, खूप ठिकाणी जायचं आहे, काही लोकांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे कधी कधी भूक कंट्रोलच होत नाही आहे. म्हणजे सुरुवातीला डायबेटीस जेव्हा डिटेक्ट होतो त्यामध्ये पॉलिफेजिया नावाचा एक सिम्पटम असतो पेशंटमध्ये काही. तर पॉलिफेजिया म्हणजे सतत भूक लागते, कारणच कळत नाही का लागते. मग इट विल लीड टू ओबेसिटी. म्हणजे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज घेतोय पण त्या एक्सपेंडिचर काहीच नाही, त्याचा खर्च काहीच करत नाही आहे. ठीक आहे, खर्च काही नाही केला तर ऑब्व्हियसली काय होणार, वेट गेन होणार तुमचं. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल मॅनेजमेंट मग कशी करावी कॅलरीजसाठी? ॲडजस्टेड बेस्ड ऑन ॲक्टिव्हिटी लेवल, डिसीज कंडिशन. म्हणजे हे प्रत्येकासाठी वेगळं वेगळं आहे. सामान्य माणूस घेतला तर आपण त्याची सुरुवातीला ॲक्टिव्हिटी लेवल बघा की ते ऑफिसला जात आहेत की घरीच बसलेले असत आहेत, दिवसभरातनं त्यांचं वॉक किती आहे, झाडाला पाणी घालणं. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये कुठेतरी कॅलरीज बर्न होतात. म्हणजे आमच्या सिलेबसमध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटी चार्टच आहे की समजा एखादा माणूस रोजचं घर झाडतो आहे, एखादा माणूस झाडांना पाणी घालतो आहे, तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये साधारण किती कॅलरीज बर्न होणार. त्या हिशोबाने त्याचा काय ठरतो की तो किती एक्सपेंडिचर करतो आहे आणि त्यानुसार त्याचं कॅलरी किती असल्या पाहिजे. ओके, तर या गोष्टींचा जर आपण विचार केला तर कॅलरीज आपण, आणि डिसीज कंडिशन, मग त्याला एखाद्याला कुठला डिसीज आहे का, डायबेटीस आहे का, हायपर टेन्शन आहे का, एखाद्याला काही किडनीचा त्रास आहे का, तर याप्रमाणे प्रत्येकाच्या कॅलरीजमध्ये काय होत जातं, डिफरन्स येत जातो प्रत्येक डिसीजनुसार. म्हणजे आम्हाला सिलेबसमध्ये मेडिकल न्यूट्रिशन थेरपी नावाचा एक विषय की ज्याच्यामध्ये प्रत्येक डिसीजनुसार तुमचं कॅलरीज, प्रोटीन या सगळ्या गोष्टी काय होतात, बदलत जातात. आता हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोस्ट
बाहेर पण खूप चर्चेत असलेला प्रोटीन. बऱ्याचदा अजून लोकांचे काही गैरसमज पण आहेत प्रोटीन बाबतीत. मग काय सप्लिमेंट्सच देतात, प्रोटीन पावडर्सच देतात, का देतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहारामध्ये 5 ग्रुप महत्त्वाचे, 5. त्याच्यातला पहिला ग्रुप आपला असतो सिरियल्स, म्हणजे जे काही तृणधान्य, भरडधान्य. आता मिलेट इयर मोदींनी जाहीर केलं, त्याच्यानंतर मिलेट डिकेड झालं, म्हणजे 10 वर्ष. म्हणजे हे का बरं? अवेअरनेस वाढण्यासाठी. लोकांमध्ये मिलेट्सचा, ज्वारी, बाजरी, नागली, त्याच्यानंतर भगर, राजगिरा यासारख्या गोष्टी आपण आधीही वापरत होतो, पण त्याचा अवेअरनेस की कारण की त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत की फक्त कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेट नसून बरेचसे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, जे काही मिनरल्स आपल्याला गरजेचे आहेत, आयर्न, ते मिलेट्समध्ये उपलब्ध आहेत. म्हणून मिलेट्सचा काय केला गेला? अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मिलेट इयर, मिलेट डिकेड म्हणून जाहीर करण्यात आलं. तर हा पहिला ग्रुप. मग पहिला ग्रुप काय आहे? सिरियल अँड मिलेट्स, म्हणजे तृणधान्य आणि भरडधान्य. मग याचा आहारामध्ये किती समावेश असला पाहिजे आपल्या आहारामध्ये? कारण हे स्टेपल फूड आहे, आपलं गरजेचं आहे. पोळी, भात आणि भाकरी याच्याशिवाय आपल्याला जेवण शक्यच नाही आहे. हे आपलं स्टेपल फूड आहे. मग दिवसभराच्या तुमच्या हिशोबाने तुमचं कॅलरी रिड्यूस केलं मी, ठीक आहे, आपल्याला नॉर्मल नाही घ्यायचे. 5 ते 10% वयोमानानुसार 5-5 वर्ष पुढे गेले तर कॅलरी रेस्ट्रिक्शन येतं. मग या कॅलरी कमी कुठून करायच्या? या करायच्या कार्बोहायड्रेट, कर्बोदकांमधून. ओके, कर्बोदकांमधून कमी करायच्या. म्हणजे हा जो ग्रुप आहे हा दिवसभरातनं टोटल कॅलरीजच्या फक्त 50%, म्हणजे 1500च्या 50% तुमचे कार्बोहायड्रेट मधून गेले पाहिजे. 10 ते 12% तुम्ही प्रोटीन्स घेतले पाहिजे दिवसभरातनं. 10 ते 12% हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केलं, आता फॉर एक्झाम्पल इथे आपण रिक्वायरमेंट म्हटली की साधारण 1 ग्रॅम पर केजी आयडियल बॉडी वेट. आता एखाद्याचं, सरांचं आपण घेतलं, सरांचं आयडियल बॉडी वेट समजा 65 किलो पाहिजे, तर त्यांचं प्रोटीन इंटेक 65 ग्रॅम पाहिजे दिवसभरातून. जर कॅल्क्युलेट केला आपण, डाळी कडधान्याचं घेतली, दुसरा ग्रुप डाळी, कडधान्य, तेलबिया, तर आपण किती खातो दिवसाला? प्रत्येक जेवणामध्ये आपलं वरण किंवा उसळ किंवा दही असतेच का फक्त भाजी पोळी असते? काही घरांमध्ये अजूनही फक्त भाजी पोळी असते. एखाद्या वेळेसच वरण भात असेल तर वरण करतात, नाही तर नाही करत बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये. तर वरणातनं आपल्याला किती? 1 वाटी डाळ जर आपण नॉर्मल घरातली वाटी बघितली, खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, मीडियम कन्सिस्टन्सीची, तर त्याच्यातनं आपल्याला 7 ग्रॅम प्रोटीन मिळतं साधारण. ओके, त्यातनं 7 ग्रॅम मिळतात. 2 पोळ्या खाल्ल्या, 30 ग्रॅमची एक पोळी आम्ही कॅल्क्युलेट करतो. म्हणजे हे सगळं आम्ही प्रॅक्टिकली करतो आमच्या कॉलेजमध्ये, की 30 ग्रॅमची पोळी मग आपल्या हाता एवढी असते, तिचा थिकनेस किती असतो. म्हणजे हा झाला सगळा पोर्शन कंट्रोल. बऱ्याच घरांमध्ये पोळीचे आकार वेगळे वेगळे असतात, पण मग ॲज अ डायटिशियन आम्हाला ते आकार सुद्धा विचारले की कन्झम्पशन किती होतं एक्झॅक्टली ते कळतं. तर आपण 30 ग्रॅमची एक पोळी धरली, 2 पोळ्या जर खाल्ल्या तर त्याच्यातनं आपल्याला साधारणतः 5 ग्रॅम प्रोटीन, 7 ग्रॅम, 7 आणि 5 12. ओके, भाज्यांमध्ये फारसे प्रोटीन नसतात, व्हेजिटेबल्सच्या ग्रुपमध्ये प्रोटीन्स नसतात. समजा थोडंसं दाण्याचं कूट घातलं भाजी समजा, तर 1 ग्रॅम प्रोटीन मिळतं. ओके, 12 ने 13 झालं. भात घेतला 1 वाटी, 30 ग्रॅमचा शिजवून भात 1 वाटी होतो, 30 ग्रॅम तांदळाचा, स्टँडर्ड साईजची वाटी, ठीक आहे. तर त्याच्यातनं 3 ग्रॅम प्रोटीन जातात, म्हणजे 13, 14, 15, 16 ग्रॅम प्रोटीन लंच मधले आपले झाले. 16 दुने 32, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज आपल्या इंडियन डाएटमध्ये 32 ते 35 ग्रॅमच्या वर आपण प्रोटीनच घेत नाही, जी की रिक्वायरमेंट आहे 60 ते 65 ग्रॅमची. आणि ही कशासाठी? जसं जसं वय वाढायला लागतं तसं तसं तुमच्या शरीरामध्ये मस्क्युलर हे म्हणजे तुमचे मसल्स हळूहळू रिड्यूस होत जातात पर्सेंटेज वाईज, आणि फॅट पर्सेंटेज वाढत जातं. मसल्स कमी झाले की तुम्हाला काय येणार? सार्कोपेनिया, म्हणजे ही एक टर्म आहे सायंटिफिक याच्यामध्ये. सार्कोपेनिया म्हणजे मसल्सची क्वालिटी खराब होतीये. मसल्सची क्वालिटी खराब झाली, मग साधं बॅलन्स घेऊन म्हणजे स्वतःचा बॅलन्स सांभाळून चालणं मुश्किल होतं. म्हणजे यासाठी पण काही टेस्ट आहेत. एक असतं हँडग्रिप डायनॅमोमीटर. मग हँडग्रिपवरनं तुमच्या एजनुसार तुमचं रेंज दिलेलं आहे की किती हँडग्रिप तुमची किती असली पाहिजे. मग आपण त्याच्यात येतोय का? नसेल येत, त्याच्या बिलो येत असो तो वी आर इन अ सार्कोपेनिक कंडिशन. आणि बऱ्याचदा आता बरेचसे रिसर्चेस चालू आहे की
ओबेसिटी विथ सार्कोपेनिया, म्हणजे ओबेज लोकांमध्ये तर सार्कोपेनियाचं प्रमाण खूप जास्त आहे. अँड इवन इन दी डायबेटिक पेशंट्स, ज्या लोकांमध्ये डायबेटीस आहे त्यांच्यामध्ये हळूहळू मसल्सची क्वालिटी काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. जर त्यांनी प्रोटीन पुरेशा प्रमाणात नाही घेतलं तर ही क्वालिटी अजून डिटेरिओरेट होत राहणार. जर प्रोटीन आपण आहारामध्ये चांगल्या प्रमाणात घेतलं तर ऑब्व्हियसली ती थोडीशी आपण सस्टेन करू शकतो किंवा ती वाढवू पण शकतो विथ द हेल्प ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे त्याला एक सपोर्ट पण पाहिजे की फिजिकल ऍक्टिव्हिटीचा. याचा इम्पॉर्टन्स काय आहे? प्रिव्हेंट्स अँड ट्रीट सार्कोपेनिया, इम्प्रूव्ज वुंड हिलिंग. ऑब्व्हियसली प्रोटीन वुंड हिलिंग म्हणजे जिथे कुठे तुम्हाला जखम झाली आहे, जखम जर लवकर बरी करायची असेल तर प्रोटीन आणि विटॅमिन सी म्हणजे तुमचं लिंबू, आवळा, सिट्रस फ्रुट्स याचं कन्झम्पशन खूप चांगल्या प्रमाणात वाढलं तर तुमचं वुंड लवकर भरतं. ठीक आहे, त्यासाठी प्रोटीन इंटेक पण तशा पद्धतीचा असला पाहिजे. मेंटेन इम्युनिटी, रिड्युसेस हॉस्पिटल स्टे. प्रोटीनमुळे बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. तुमचं हॉस्पिटल स्टे कमी होऊ शकतो, तुमची मस्क्युलर स्ट्रेंथ वाढू शकते, वुंड लवकर बरे होऊ शकतात. तुमचे जे काही कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत म्हणजे जसं की हेअर फॉल आहे, ठीक आहे, यामध्ये सुद्धा प्रोटीन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. खूप महत्वाचा रोल त्याचा तिथे असतो. प्रेफर हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रोटीन. आता प्रोटीन घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये पण बायोलॉजिकल व्हॅल्यू खूप महत्वाची आहे. म्हणजे व्हेजिटेरियन डाएटमध्ये बऱ्याचदा असं म्हणतात की प्रोटीन एक तर लॅकच आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ प्रोटीन पण थोडीशी कमी दर्जाची आहे. मग याच्यासाठी काय करतात? पूर्वापार म्हणजे आपण ज्याला म्हणतो की व्हेजिटेरियन डाएटमध्ये ना, समजा आपण फक्त डाळ खाल्ली, फक्त डाळ, तर एखादा अमायनो ऍसिड त्याच्यामध्ये नसतो जो की इसेन्शियल आहे, शरीराला गरजेचा आहे. इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजे गरजेचे, जे की तुमच्या आहारातनं प्रोव्हाइड केले जातात. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे आपली बॉडी स्वतःच तयार करते, त्यांना प्रोड्यूस करते. तर हे इसेन्शियल जे अमायनो ऍसिड्स आहेत ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. डाळ फक्त खाल्ली तर ती सपोर्टिव्ह नाहीये, ती एखाद्या अमायनो ऍसिडमध्ये कमतरता आहे त्याची. मग काय करतो आपण? खिचडी करतो. डाळ आणि तांदूळ, म्हणजे जे तांदूळामध्ये नाही आहे ते डाळीमध्ये आहे, जे डाळीत नाही आहे ते तांदूळामध्ये आहे. असं कॉम्बिनेशन्स करून आपण प्रोटीनची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. जसं की दुधाचे पदार्थ, दही, ताक, पनीर यासारखे पदार्थ रेग्युलरली आपल्या आहारामध्ये असतील तर नक्कीच आपल्याला चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन मिळतील आणि आपलं मस्क्युलर स्ट्रेंथ पण चांगल्या पद्धतीने वाढेल. तर हे कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे, नसेल खात तरी कॉम्बिनेशन्स आर इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही त्यांना मिक्स करून खा. नुसती डाळ किंवा नुसता भात, पुलाव किंवा यासारख्या गोष्टी खाण्यापेक्षा तुम्ही खिचडी खाल्ली तर जास्त चांगलं. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल मॅनेजमेंटमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट प्रोटीन अक्रॉस द मील. म्हणजे तुमची जर दिवसाची गरज 60 आहे, तुम्ही दिवसाला 4 मील घेता आहात. सकाळी नाश्ता करतात, दुपारी जेवण करतात, स्नॅक्स घेतात किंवा रात्रीचे जेवण. तर ह्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. नाही तर बऱ्याचदा काय होतं, प्रोटीन एकाच मीलमध्ये घेतोय आणि नंतरचं मील पूर्णपणे रिकामं, त्याच्यामध्ये प्रोटीन्सच नाही. तर त्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं तर त्या पद्धतीने मेटाबॉलिझम पण आपलं चांगलं होणार. चयापचयाची जी प्रक्रिया आहे, चयापचय म्हणजे काय? हे जे 3 महत्वाचे न्यूट्रिएंट आहेत, कार्बोहायड्रेट, कर्बोदक, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ, हे जे आहे यांचं शरीरामध्ये कसं डायजेशन होतं, ॲब्झॉर्प्शन होतं, या सगळ्या प्रक्रियेला चयापचय म्हणतात. आणि मग या चयापचयामध्ये या तिन्ही गोष्टी तितक्याच इक्वली इम्पॉर्टंट आहेत. प्रोटीन सुद्धा आणि कार्बोहायड्रेट सुद्धा आणि फॅट सुद्धा. आता मध्यंतरी बराचसा किटो डाएट हा खूप जास्त फेमस झाला होता. किटो डाएट, तर किटो डाएट इज इफेक्टिव्ह आहे, त्याचा रिझल्ट आहे, पण दिस शुड बी फॉलो फॉर अ शॉर्टर पिरियड ऑफ टाइम. हा काही तुम्ही आयुष्यभरासाठी आणि कुठलीही गोष्ट सातत्याने करता येईल तीच करावी. हर्बल लाईफ खूप जास्त प्रमाणामध्ये आहे सध्या, अति प्रमाणात आहे हर्बल लाईफच्या केसेस. आणि खूप साऱ्या केसेस अशा बघितलेल्या पण आहे की सुरुवातीला रिझल्ट मिळतो, पण तुम्ही त्या लोकांचा जर चेहरा बघितला ना, चेहरा, तर त्यांचा जो वेट लॉस आहे तो दॅट इज नॉट अ हेल्दी वेट लॉस. म्हणजे कितीही वजन कमी झालं तरी ते चेहऱ्यावर दिसता कामा नये. असं वजन कमी झालं तर त्याला काहीतरी अर्थ आहे. तुम्ही हर्बल लाईफचे प्रोडक्ट घेताय, अफ्रेश घेताय, त्याच्यामध्ये कॅफेन वगैरे भरपूर प्रमाणात आहे आणि इट विल इन्क्रीज युअर बीएमआर वाढला की एनर्जी एक्सपेंडिचर वाढतं आणि मग हळूहळू तुमचं वेट लॉस कमी व्हायला लागतं. देर आर नो एव्हिडन्सेस, म्हणजे त्यांचे काही रिसर्च पेपर्स, एव्हिडन्सेस कुठेच काही सापडत नाही. ठीक आहे, तर यासारखे गोष्टी टाळणं गरजेचं आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आता याच्यावरती भरपूर रिसर्च चालू आहे. ॲड ल्युसिन रिच फूड्स, एक्झाम्पल एग, मिल्क प्रोडक्ट और HMB बेस्ड सप्लिमेंट्स, ओके, इन दी
म्हणजे जे खूप ज्यांना आपण म्हणू की अशक्त आहेत, त्यांना थकवा जाणवतो, सतत खुर्चीतनं उठायला सुद्धा त्रास होतो, चालायला सुद्धा त्रास होतो, अशा लोकांमध्ये जर ल्युसीनचं प्रमाण चांगलं असेल आहारामध्ये, ल्युसीन इज व्हॉट, ल्युसीन हे एक अमायनो ऍसिड आहे, प्रोटीनचाच भाग आहे, पण हे मसलवरती टार्गेटेड काम करतं, हे फक्त मसलवर काम करतं. आणि मग याचे डोसेजेस किती घेतले पाहिजे, कशा प्रमाणात घेतले पाहिजे, ते त्या गायडन्सनुसार घेतले तर तुमची मस्क्युलर स्ट्रेंथ खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. तर हा एक पॉइंट महत्त्वाचा आहे आणि तो सध्या खूप प्रचलित आहे. नंतर हे सगळ्यात महत्त्वाचं फॅट्स. बऱ्याचशा वेळेला शेवटी घ्यायचे का? ल्युसीन आपल्याला मिल्क प्रोडक्ट्स मधनं मिळतं, अंड्यामधून मिळतं आणि काही सिरियल्स पण आहे की ज्याच्यामध्ये ल्युसीनचं प्रमाण चांगलं आहे. पण आपल्याला प्रोटीन इनटेक इतका चांगला पाहिजे की तेव्हा ते HMB मध्ये कन्वर्ट होऊन ते आपल्या मस्क्युलर स्ट्रेंथ वाढवण्यामध्ये त्याचा सहभाग नोंदवतं. त्यामुळे त्याच्या बरोबरीने ऍक्टिव्हिटी लेवल पण खूप महत्त्वाची आहे. म्हणजे प्रोटीन घेताना तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी जर चांगली असेल तर इट विल सपोर्ट, याचा सपोर्ट सगळ्यात चांगला मिळेल आणि मस्क्युलर स्ट्रेंथ आपली चांगली वाढेल. ल्युसीनचे बरेचसे सप्लिमेंट पण आता मार्केटमध्ये आलेले आहेत. टोटल म्हणजे आपण म्हणतो जसं मेडिसिन्स घेतो आपण, मल्टीविटामिन्स घेतो, हे घेतो, तसं ल्युसीनचे सॅचे फॉर्ममध्ये पण आले आहेत की ज्याचा 12 आठवड्यापर्यंत जर तुम्ही घेतले तर त्याचा खूप चांगला रिझल्ट तुमच्यामध्ये दिसून येतो. फॅट्स रिक्वायरमेंट असते 25 ते 30% कॅलरीज, म्हणजे 25 ते 30% टोटल कॅलरीजच्या आपण फॅट घेतले पाहिजे. बऱ्याचदा जेव्हा कुठे काहीतरी कोणीतरी सांगतं की डाएट करायचंय, मग आपल्या मनाने सुरू करतो, मग काही लोक फॅट हा ग्रुप पूर्णपणे काढून टाकतात आहारामधनं, म्हणजे तेल तूप सगळं बंद, पनीर, मग ज्याच्यातनं फॅट मिळतंय त्या गोष्टी पूर्ण बंद. पण असं करून उपयोग नाहीये, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही फॅट सोल्युबल विटामिन्स आहेत, म्हणजे विटामिन्स आणि मिनरल्स हे आपल्या शरीरामध्ये जरी कमी क्वांटिटीत लागत असले तरी त्यांचा रोल खूप मोठा आहे. जसं की विटामिन बी कॉम्प्लेक्स, याचा पण रोल खूप बॉडीमध्ये मोठा आहे. विटामिन ए इम्युनिटी, सगळ्यात महत्त्वाचं विटामिन ए मध्ये इम्युनिटी आणि युअर विजन, ओके, या दोन गोष्टींमध्ये तर खूप जास्त विटामिन एचा रोल आहे. विटामिन ए, डी, ई आणि के हे जे 4 विटामिन्स आहेत ते फॅट सोल्युबल विटामिन्स आहे. म्हणजे तुम्ही जर तेल तूप व्यवस्थित खाल्लं तरच ते तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे, अदरवाईज नाही होणार. मग अशा लोकांमध्ये जे चुकीचे डाएट करतात त्यांच्यामध्ये मग या विटामिन्सची कमतरता जाणवते, मग ती भरून काढण्यासाठी ते सप्लिमेंट्स घेतात. पण जेव्हा फॅट असेल शरीरामध्ये तेव्हाच त्या सप्लिमेंट्सचा सुद्धा उपयोग तुम्हाला होणार आहे. फॅटचं महत्त्वाचं कार्य काय, एनर्जी देतं. लो ॲपेटाईट, लो ॲपेटाईट असेल, MCT म्हणजे मीडियम चेन ट्रायग्लिसराईड म्हणतात त्याला, हे असे फॅट आहेत की जे तुम्ही घेतल्यानंतर ते रक्तामध्ये लगेच ॲब्झॉर्ब होतात, म्हणजे त्याला डायजेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. शॉर्टकट फॉर दी एनर्जी, ओके, म्हणजे जिथे एनर्जी रिडक्शन जातच नाही. आपण तुम्ही बघितलं असेल कधी की सर आपण ते सिमाइल MCT ऑइल वापरतो लहान मुलांमध्ये किंवा आरटी फीडमधून पण द्यायला, जिथे आपल्याला कॅलरी रेस्ट्रिक्शन होत आहे, कितीही काही केलं तरी कॅलरीज पर्यंत पोहोचू शकत नाहीये किंवा त्या माणसाचा ॲपेटाईटच तेवढा नाही आहे. मग अशा गोष्टींमध्ये आपण यासारख्या गोष्टी ज्या कॅलरी डेन्स आहेत त्या वापरून त्याचं कॅलरी इंटेक हा वाढवू शकतो आणि अल्टिमेटली मग त्यांचं वजन वाढण्यामध्ये किंवा टार्गेटेड वेट आपण अचीव करण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. सपोर्ट फॅट सोल्युबल विटामिन इसेन्शियल फॉर ब्रेन हेल्थ, सगळ्यात महत्त्वाचं फॅट. देन इसेन्शियल फॉर हेल्दी स्किन, ऑब्विसली जर फॅट पुरेशा प्रमाणात नसेल तर तुमचं स्किनवरती ड्रायनेस येणार, नक्कीच येणार. त्याच्यानंतर तुमचे जॉईंट्स, देर विल बी अ जॉईंट पेन इफ यू आर नॉट टेकिंग प्रॉपर अमाऊंट ऑफ फॅट. तुम्ही पुरेशा प्रमाणात स्निग्ध पदार्थ नाही घेत आहात तर तुमच्या जॉईंट्समध्ये पण कडकड आवाज यायला लागतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणामध्ये म्हणजे पूर्ण कॅलरीजच्या 25% तरी तुमचे फॅट आले पाहिजे. 25% त्याच्यामध्ये पण व्हिजिबल फॅट, व्हिजिबल म्हणजे डोळ्यांनी दिसणार. तेल तूप खाल्लं की वाटतं अरे खाल्लं मी, फॅट खाल्लं, पण तेच आपण नॉनव्हेज खातो तेव्हा आपल्या लक्षात नाही येत की आपण किती फॅट खातोय, किंवा आपण पनीर आणि दूध घेतो त्याच्यामध्ये पण लक्षात नाही येत की आपण किती फॅट खातो आहे. मग या पद्धतीने ते 25% काय झाले पाहिजे, डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. न्यूट्रिशनल मॅनेजमेंट याच्यामध्ये कशी करायची, यूज हेल्दी फॅट्स फ्रॉम दी नट सीड्स, दॅट इज जवस आणि वॉलनट आणि आल्मंड्स. म्हणजे ओमेगा 3, ओमेगा 6 म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. जे स्निग्ध पदार्थ रूम टेम्परेचरला गोठून जातात ते सॅच्युरेटेड फॅट असतात. सगळ्यात सिम्पल, ओके, जे रूम टेम्परेचरला गोठतात.
हे सगळे सॅच्युरेटेड फॅट. पण त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये काय हवंय, 7% म्हणजे हे जे 25%, 7%पेक्षा खाली आपले सॅच्युरेटेड फॅट असले पाहिजे. पण असले पाहिजे. म्हणजे एकदा मी याला होते साईबाबाला, तेव्हा एका सरांबरोबर थोडंसं माझं आर्ग्युमेंट झालं होतं. सरांनी त्या माणसाचं पूर्णच तूप खाणं पूर्णपणे बंद केलं होतं. तेव्हा मग मी सरांना म्हटलं की नाही सर, 1 ते 1.5 चमचा खाल्लं तर काहीच हरकत नाही आहे. तर त्याच्यावरनं असं आमचं थोडंसं आर्ग्युमेंट झालं होतं, कारण ते गरजेचं आहे. सॅच्युरेटेड फॅटची गरज ही 7% पर्यंत तरी असलीच पाहिजे तुमच्या ब्रेन हेल्थमध्ये, तुमच्या बोन्समध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रोल त्यांचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लिमिट ट्रान्स फॅट, एक्सेस ऑइल, सॅच्युरेटेड फॅट्स, त्यांना लिमिट करायचं आहे. म्हणजे 7% पेक्षा खाली घ्यायचं आहे. आणि उरलेले जे आहेत ते तुमचे पॉली अनसॅच्युरेटेड, मोनो अनसॅच्युरेटेड, म्हणजे त्याच्यामध्ये पण तेलामध्ये तुम्ही वेगवेगळी तेलं वापरा. म्हणजे प्रश्न नंतर येतीलच, पण तरी सांगते की वेगवेगळी तेल वापरले तर जास्त चांगलं. माणशी बघा किती लिटर तेल घरामध्ये लागतं आहे. म्हणजे घरामध्ये 4 व्यक्ती आहे तर 4 लिटरच्या वर घरात तेल आलंच नाही पाहिजे महिन्याला. म्हणजे बरोबर लिमिट आपली राहते. बऱ्याचशा घरांमध्ये 15 लिटरचा डब्बा येतो. 15 लिटरचा डब्बा आला की आपल्याला समजतच नाही आपण किती तेल वापरतोय. मग त्यांना विचारलं की अंदाजे सांगतात, काही नाही 1.5-2 महिने जातो. आणि मग घरामध्ये लोक किती आहे, मग तो प्रश्न येतो. मग त्याच्यावरनं कळतं की ऑइल इंटेक त्यांचा किती आहे. आणि एकदम 15 लिटरचा एक डबा आणल्यावरती एकाच टाईपचं तेल खाणार आपण. जनरली वेगवेगळ्या टाईपच्या 3-4 पिशव्या जर आपण आणल्या आणि त्या प्रत्येक याच्यामध्ये मिक्स नाही करायच्या, कारण प्रत्येकाचा हिटिंग पॉइंट वेगळा वेगळा आहे. डोंट मिक्स ऑइल. ओके, ऑइल मिक्स नाही करायचं. एक संपली की एक संपली की एक असं वापरलं तर चालतं. ठीक आहे. करता का? आजच केलं. हो. अभयभक्त वाचलं, त्यांनी सांगितलं मिक्स करा. नाही, मिक्स नाही. प्रत्येकाचा हिटिंग पॉइंट वेगळा. तुम्ही बघा, शेंगदाणा तेल तापायला ठेवलं, सनफ्लॉवरचं तेल तापायला ठेवलं तर प्रत्येकाचा हिटिंग पॉइंट, तसाच झाला. हा, रॅन्सिडिटी, या सगळ्या गोष्टी. कारण की जेव्हा ऑक्सिजनशी याचा संपर्क येतो तेव्हा प्रत्येकाची हे वेगळी वेगळी आहे ऑक्सिजनच्या संपर्कात असण्याची. दिवस वेगवेगळे आणायचे, वेगवेगळ्या वेगवेगळ्याच वापरायच्या. आणि खाण्याचं तेलाचं पण सांगा. हो, खाण्याचं तेल तर उत्तमच आहे वापरलेलं. मिळेल तो प्रश्न आहे. बऱ्याचशा ठिकाणी आहे. आता आपलं गंगापूर रोडला पण आहे याच्यामध्ये. हा, त्याच्यानंतर इंदिरानगरला राहणारे कोणी असतील तर ते सप्तशृंगीवाल्यांचं पण लाकडाच्या खाणीचं तेल. हा, वहाँ पे म्हणजे वहाँ पे है, गंगापूर रोड पे है. ओके. कार्बोहायड्रेट हा सगळ्यात महत्वाचा. कधी बऱ्याच वेळेस याला विलन पण बनवलं जातं. कार्बोहायड्रेट नको, लो कार्ब डाएट. ओके. बट कार्बोहायड्रेट इज द फर्स्ट सोर्स ऑफ एनर्जी. सगळ्यात महत्वाचा. तुमच्या शरीरामध्ये जर कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात नाही गेले तर प्रोटीनला त्याचं काम सोडून कार्बोहायड्रेटचं काम करावं लागतं. ओके. त्याचं काम काय आहे? मसल बिल्डिंग करणं. त्याचं काम काय आहे? सेल रिपेअरिंग करणं, टिश्यू ग्रोथ करणं. हे त्याचं काम आहे. पण जेव्हा कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात घेत नाही आपण तर काय होतं, मग प्रोटीनला वापरावं लागतं कार्बोहायड्रेटसाठी. आणि सगळ्यात पहिला सोर्स अल्टिमेटली व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू इट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. जे काही आपण खातो आहे ते शेवटी ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं आहे. ठीक आहे. जे काही उरलेलं आहे ते लिव्हरमध्ये ॲज अ फॅट स्टोअर होत आहे. लिव्हरमधली जागा संपली की मग ते ॲडिपोज टिश्यू, मग तुमच्या मसल्सच्या अवतीभोवती, तुमच्या ऑर्गन्सच्या अवतीभोवती तिथे पण कुशनिंगची गरज आहे फॅटच्या रोलमध्ये. पण किती? म्हणजे आपण म्हणतो ना, घरामध्ये पाहुणे आले की ते 4 दिवस 8 दिवस छान वाटतं, पण ते खूपच दिवस आहेत. म्हणजे तसंच झालं फॅटचं की ते खूपच दिवस आहे, त्यांची गर्दी अजून वाढतेच आहे. मग बाकीच्या ऑर्गन्सला काय होतं? इंटरफेरन्स. मग सुरू होतो इन्सुलिन रेझिस्टन्स आणि यासारख्या गोष्टी. ठीक आहे. कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती? या वयोगटाला 50%. 60 पर्यंत पण जायची गरज नाही, पण 50% कार्बोहायड्रेट्स तुमच्या टोटल कॅलरीजच्या पाहिजे. त्याचा इम्पॉर्टन्स, इट इज अ प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी, सगळ्यात महत्वाचा. त्याच्यानंतर प्रिव्हेंट्स प्रोटीन ब्रेकडाऊन. कारण ते पुरेशा प्रमाणात मिळालं तर प्रोटीनचं काम सोडून तुम्हाला कॅलरीज देण्यासाठी किंवा एनर्जी देण्यासाठी यावं नाही लागणार. न्यूट्रिशनल मॅनेजमेंट कशी करायची? मग कार्बोहायड्रेट्स कुठल्या प्रकारचे घ्यायचे? रेस्ट्रिक्ट कम्प्लिटली ऑन युअर सिम्पल कार्बोहायड्रेट्स. सिम्पल म्हणजे ग्लुकोज, शुगर, गुळ, हे पूर्णपणे तुम्ही जर बंद करू शकलात तर उत्तम. काहीच होत नाही, चक्कर येत नाही, माणूस पडत नाही, काहीच होत नाही. कारण की आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भरपूर प्रमाणात घेत असतो शरीरात. ठीक आहे. त्यामुळे प्रिफर होल ग्रेन्स, मिलेट्स आणि ओट्स. म्हणजे ज्याच्यामध्ये सालासकट गोष्टी वापरा.
गव्हाचं पीठ चाळू नका, कुठलंही पीठ चाळू नका, कोंडा पोटात जाऊ द्या. का जाऊ द्या? कोंडा जितका जास्त तितका ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा कमी. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ही डायबिटीस मधली एक टर्म आहे. तर आम्हाला कुठून डायटिशियन आई मिळाली आहे काय माहिती. म्हणजे प्रत्येक पण हे सवयी त्या इनकल्केट होत जातात आणि मग पुढे जाऊन ते जिभेचे चोचले कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे आपण त्याच्यासाठी खातो, आपण शरीरासाठी खाल्लं, मिनिंगफुल इटिंग केलं तर ते जास्त बेटर आणि जास्त चांगलं राहील. आणि बऱ्याचशा याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडे एक पेशंट फॅटी लिव्हरची आली होती. तिच्या घरच्यांनी खूप घाबरवलं, फॅटी लिव्हर ग्रेड 1, आणि खूप घाबरवल्यावरती मग ती इतकी अगदी रडायपर्यंत आली होती. फायब्रो स्कॅन वगैरे पर्यंत सगळं झालं सरांकडे जाऊन. मग माझ्याकडे आली. 3 ते 6 महिने तिने सतत, पण ती खूप स्ट्रिक्ट होती. म्हणजे तिचं कौतुक करण्यासारखं आहे. प्रत्येक याच्यामध्ये मला तिचा खूप अभिमान वाटतो की इतकं ती स्ट्रिक्टली फॉलो करायची, इतकं स्ट्रिक्टली फॉलो करायची. आणि मग ते तिच्या अंगवळणी पडत गेलं, अंगवळणी पडत गेलं. आणि 6-1 महिन्यांनी पुन्हा एकदा सोनोग्राफी केली तर इट इज नील, कम्प्लिटली नील. म्हणजे फॅटी लिव्हर पूर्णपणे गेलं होतं. म्हणजे ग्रेड 1लाच आपण जर ओळखलं तर ते खूप जास्त बेनिफिशियल ठरतं. आणि फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वरती आपण या गोष्टी रिव्हर्स सुद्धा आणू शकतो. पण एकदा हातातनं वेळ गेली की मग इट विल बी डिफिकल्ट. यूज लो GI फूड्स फॉर ग्लायसेमिक कंट्रोल, तेच सांगितलं मी. फायबर युक्त, ज्याच्यामध्ये फायबर, सालासकट डाळी वापरा, होल पल्सेस वापरा, ठीक आहे, जिथे शक्य असेल. पोहे आपण पारंपरिक पद्धतीने कांदा आणि बटाटे पोहेच करतो का? आपण मॉडिफाय करू शकत नाही? करू शकतो. पोहे खायचे, त्याच्यामध्ये मुठभर मूग टाका, त्याच्यामध्ये भरपूर भाज्या टाका, बारीक गाजर कट करून टाका, कांदा टाका, शिमला मिरची टाका. जेवढं तुम्ही फायबर वाढवणार तेवढं पोह्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी होत जाणार. रिसेंटलीच माझ्याकडे आता एक पेशंट आहे, ती डायबिटीस आहे, तिला प्रेग्नंट आहे आणि डायबिटीस म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण होता, नंतर मग फॉलोअपच घेतला नाही, बघितलंच नाही. मग आता 3ऱ्या महिन्यातच तिला डायबिटीससाठी ती सरांकडे जाते आहे. मग त्याच्यामध्ये तसंच झालं की काय खायचं, आणि ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचशा गोष्टी, नॉशिया आहे, व्हॉमिटिंग आहे, यासारख्या गोष्टी, त्याच्यामध्ये खाण्याचे इतके रेस्ट्रिक्शन कराल तर यासारख्या गोष्टी थोड्याशा अवघडच होते. तर आपण कुठल्याही, म्हणजे ती माझ्याकडे आल्यावर मी तिला शक्यतो ना पॉझिटिव्हच बाजू दाखवली, निगेटिव्ह बाजू काही दाखवलीच नाही. की मी तुला सुरुवात अशी नाही केली की तू हे नाही खायचंय, ते नाही खायचंय, ते नाही खायचं. जसं मी तुम्हाला पोह्याचं उदाहरण दिलं, पोहे खायचे तुला, फक्त त्याला मॉडिफाय करायचं. म्हणजे तू पारंपरिक पद्धतीने जे खातेस ना तसेच नको खाऊ. किंवा उपमा खायचा आहे तुला, आता 4 दाणेच उडदाची डाळ टाकली, हा कुठे काही नियम नाहीये की तेवढीच टाकावी. आपण त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकू शकतो, उडदाची डाळ टाकू शकतो, दाण्याच्या ऐवजी थोडे भिजलेले चणे टाकू शकतो की तो फील येतो की दाणे खाल्ल्याचा. ठीक आहे. तर तिला असं सांगितल्यावरती मग तिचं कुठेतरी माइंडसेट, म्हणजे ती दुसरीकडे जाऊन आली होती पण तिथे तिला तेवढं काउन्सिलिंग नाही मिळालं. म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं आहे की सुरू करताना आपण पॉझिटिव्ह, तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह बाजू शक्यतो बघा की या गोष्टी, म्हणजे प्रोटीन इंटेक वाढला तर आपल्याला मस्क्युलर स्ट्रेंथ वाढणार आहे, आपण इंडिपेंडेंटली चालणार आहे, कुठे आपला बॅलन्स जातोय किंवा यासारख्या गोष्टी नाही होणार आहे. सार्कोपिनिया टेस्ट करण्याची अजून एक टेस्ट असते, ती म्हणजे चेअर टेस्ट. ओके, आपण करूयात ती नंतर. हां, चेअरवरनं उठून बसायचं 5 वेळा न थकता, 5 ते 10 वेळा. जो बसेल त्यात ही इज फाईन किंवा शी इज फाईन, म्हणजे त्यांचं मस्क्युलर स्ट्रेंथ ओके आहे. ओके, सो कार्बोहायड्रेट 50%, त्याच्यापेक्षा जास्त नको. फोकस मोर ऑन कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, शक्यतो पोर्शन साईज कमी करायचं. हा पण खूप महत्वाचा आहे. फ्लुइड्स सगळ्यात महत्वाचं. दिवसभरातनं 2 ते 2.5 लिटर, म्हणजे नॉर्मल माणसाला. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा किडनीचा आणि हार्टचा आजार नसेल तर तुम्ही 2 ते 2.5 लिटर पाणी नक्कीच घेऊ शकतात. त्याच्याने काय होतं, प्रिव्हेंट डिहायड्रेशन, कन्फ्युजन, कॉन्स्टिपेशन सगळ्यात महत्वाचं, विच इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम अमंग दी ओल्ड एज. ओके, कॉन्स्टिपेशन मग त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थांची कमतरता, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असणं, आणि अजून एक गोष्ट पाण्याची कमतरता, याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम जास्त वाढतो. रिड्युसेस रिस्क ऑफ UTIs अँड किडनी इंजुरी. वारंवार इन्फेक्शन होतं, युरिन इन्फेक्शन होत आहे, शक्यतो स्त्रियांमध्ये पण हे खूप कॉमनली होतं, युरिन इन्फेक्शन. तर हे टाळण्यासाठी तुमचं हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर जास्त बेटर राहील. की आपण दिवसाला अलार्म लावून, म्हणजे ती जी मी फॅटी लिव्हरवाली सांगितली ना, ती अलार्म लावून पाणी प्यायची. तिने ठेवलेच होते 2-2 तासाचे अलार्म, मी इतकं लिटर पाणी प्यायला. आणि माझ्या फॉलोअपमध्ये जनरली, मी आता व्हॉट्सअप आलंय म्हणून, नाही तर पूर्वी जेव्हा करत होते तेव्हा डायरी होती, एक स्वतःची डायरी मेंटेन करायची. दिवसाला मी काय काय किती किती खाल्लं, किती पाणी प्यायलं, आणि आजची फिजिकल ऍक्टिव्हिटी माझी किती होती, मी किती चालले, किती काय केलं, या गोष्टी जर तुम्ही लिहून ठेवल्यात
तर ते तुमच्यासाठी, नॉट फॉर मी, पण तुमच्यासाठी एक चेकलिस्ट राहील की हां अरे हे राहिलं बरं का, आज थोडंसं मिस झालं, मग उद्या ते आपण करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर शेड्यूल फ्लुइड इनटेक. डोंट रिलाय ऑन थर्स्ट. सगळ्यात महत्त्वाचं, तहान लागेल तेव्हा पाणी पिऊ, नो. ओके. सेट सम क्लॉक आणि ड्रिंक वॉटर. पाणी पित राहा. सूप्स, बटरमिल्क, कोकोनट वॉटर या स्वरूपामध्ये पण इन्क्लूड करा. नाही पाणी जात तर ताक प्या, मठ्ठा प्या, सूप्स प्या, भाज्यांचे सूप्स प्यायले तरी चालेल, कधीतरी नारळ पाणी घेतलं तरी चालेल. ठीक आहे. कोकम सरबत घेतलं तरी चालेल. यासारख्या गोष्टी इन्क्लूड करत राहा. मॉनिटर फॉर युअर युरिन कलर अँड फ्रिक्वेन्सी. सगळ्यात महत्त्वाचं, युरिन कलर डार्क युरिन आहे का, म्हणजे येस यू आर लॅकिंग इन वॉटर. ओके. उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप जरा जास्त होतो, तर त्याच्याकडे थोडंसं सजगतेने लक्ष द्या. आता हे सगळ्यात महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रियंट्स छोटे छोटे आहेत, पण किती महत्त्वाचा रोल त्यांचा आहे. कॅल्शियम आणि विटॅमिन डी. कॅल्शियमची गरज शरीराला 1000 mg ते 1200 mg पर्यंत असते दिवसाला, आणि विटॅमिन डी असतं 800 ते 1000. आता विटॅमिन डी काही कुठल्याच अन्नपदार्थांमधून मिळत नाही, एक्सेप्ट सम अमाऊंट इन सी फूड. ओके. थोड्याशा प्रमाणामध्ये सी फूडमध्ये मिळतं. मग विटॅमिन डी मिळतं कुठून, सूर्य. ठीक आहे. म्हणजे उन्हामध्ये, सकाळच्या उन्हामध्ये थोडंसं 10 वाजेपर्यंत वगैरे तिथे फिरायला जा, थोडंसं एक्सपोजर येऊ द्या. म्हणजे उन्हात जाताना पण शक्यतो हाफ स्लीव्सचे शर्ट किंवा यासारख्या गोष्टी घाला, म्हणजे त्याच्यानी जेणेकरून तुम्हाला विटॅमिन डी मिळेल. आणि विटॅमिन डीचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन. सगळ्यात महत्त्वाचं विटॅमिन डी. ओके. प्रिव्हेंट्स ऑस्टिओपोरोसिस. याच्यामुळे काय होतं, सततचे होणारे फ्रॅक्चर्स, ऑस्टिओपोरोसिस, हाडांची झीज कमी होते. मॅनेजमेंट, पनीर, मिल्क, कर्ड, रागी, सिसमे सीड, सनलाईट एक्सपोजर. अजून बरेचसे असे, आपण फ्लॉवर खातो ना, फ्लॉवर, गड्डा, कोबी, त्याची जी पानं आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे, जे की आपण फेकून देतो, आपण ती वापरत नाही. ठीक आहे. पूर्णपणे फेकून देतो. तर त्याचं काय करता येऊ शकतं याच्याबद्दल थोडा विचार करा. म्हणजे तुमच्याच ग्रुपमध्ये कधीतरी कुकिंग कॉम्पिटिशन अरेंज करा, किंवा एखाद्या याच्यामध्ये, म्हणजे तुमचं खूप छान मला हे वाटले जेव्हा मी ऐकत होती की बर्थडेज, ॲनिव्हर्सरीज, कोणाच्या काही अजून ह्या असतील, तर त्याच्यासारखंच एखादा छोटासा उपक्रम, म्हणजे दर महिन्याच्या तुमच्या मीटिंगला बघा एखाद्या याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे कोणी फॉर एक्झाम्पल डायबिटिक असेल तर 3 महिन्यात काय HbA1c मध्ये फरक पडला आहे, किंवा एखाद्या याच्यामध्ये वजन जास्त असेल तर कितीनी कमी झालंय, 2 महिन्यात, 1 महिन्यात 2 किलो झालंय काय. म्हणजे आय एम होपफुल की याच्यानंतर थोडंसं तुम्ही अजून जास्त कॉन्शियस होऊन त्या गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकेल. म्हणजे यासारखे रिवॉर्ड्स जर दिले ना तर मग उत्साह तुमच्यामध्ये पण येईल आणि या गोष्टी मिनिंगफुल होते. म्हणजे जिव्हाळा हा जो ग्रुपचं नाव आहे ना, हे खूपच सुंदर आहे, मला खूपच आवडलं आहे ते. आणि त्याच्या मानाने म्हणजे तुम्ही एकमेकांचं हेल्थ कशी उंचावाल, त्याची लेवल कशी उंचावाल, याकडे त्यांना मोटिवेशन मिळेल. सेल्फ मोटिवेशन तर गरजेचंच असतं, पण मित्रपरिवारांमध्ये पण मोटिवेटेड असेल तर चांगलं. B12 इम्पॉर्टन्स प्रिव्हेंट्स ॲनिमिया. सगळ्यात महत्त्वाचं, B12चा खूप महत्त्वाचा रोल आहे ॲनिमियामध्ये. न्यूरोपॅथी, देन मेंटेन्स, कॉग्निशन, मॅनेजमेंट, ॲनिमल फूड्स, फोर्टिफाईड फूड्स ऑफन नीड सप्लिमेंटेशन. कधी कधी बऱ्याचदा वेळेस सप्लिमेंटेशन लागतात B12चे, तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. जे व्हेजिटेरियन, ज्यांचे इंट्रेन्सिक फॅक्टर खूप स्ट्रॉंग आहेत त्यांच्यामध्ये B12ची कमतरता नाही होत जनरली, पण ज्यांचे नाहीत त्यांनी B12चे इंजेक्शन्स घ्यायला आणि त्याचा फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. आयर्न आणि झिंक. आयर्न प्रिव्हेंट्स ॲनिमिया, फटीग, पुअर इम्युनिटी. मॅनेजमेंट, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, जॅगरी, लेग्युम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोड आलेली कडधान्य, त्याच्यावरती लिंबू पिळूनच घ्या. दिवसभरातनं कंपल्सरी अर्धा लिंबू आपण खातोय का आपल्या पूर्ण जेवणामध्ये, याच्याकडे लक्ष द्या. आता सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल इथलंच घेऊया आपण. आत्ता आपण नाश्ता केला, बरोबर. नाश्ता केल्यानंतर लगेचच आपण चहा किंवा कॉफी घेतलं ना, याच्याने काय झालं, चहा किंवा कॉफीमध्ये तुमचं कॅफेन आणि काय आहे, टॅनिन आहे. किंवा ते कॅफेन आणि टॅनिन आयर्न आणि कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनमध्ये हिंडर करणार. म्हणजे जेव्हा पण ब्रेकफास्ट बरोबर कधीच चहा कॉफी घेऊ नका, कुठल्याही मील बरोबर कधीच चहा कॉफी घेऊ नका. ठीक आहे. शक्यतो पूर्णपणे टाळा, त्याच्यामध्ये गॅप ठेवा. म्हणजे चहा बंदच करा असं कुठे म्हणणं नाही आहे माझं, पण त्याच्यामध्ये गॅप ठेवा. त्याच्या बरोबरीने नका घेऊ, त्याच्यामध्ये हिंडरिंग फॅक्टर असल्यामुळे ते ॲब्झॉर्प्शन तुमचं कमी करतात, ते होऊ देत नाही. त्यामुळे मग डेफिशियन्सीज होण्याचे चान्सेस वाढतात. सपोर्टिंग गोष्टी करा, म्हणजे जसं की विटॅमिन सी, सिट्रस फ्रुट्स खा, आवळा घ्या. आवळ्याची तुम्ही कॅन्डी म्हणजे गोड नाही केली तरी चालेल, त्याची सुपारी करून ठेवली तरी चालेल. मग यासारख्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर जास्त बेटर.
देन झिंक खूप महत्त्वाचं आहे, छोटंसं एलिमेंट आहे पण खूप महत्त्वाचं आहे. इम्युनिटी आणि वुंड हिलिंगमध्ये खूप जास्त त्याचं काम आहे. आणि ते कशातनं मिळतं तर सगळ्यात महत्त्वाचं नट सीड्स आणि होल ग्रेन. नट सीड्स म्हणजे थोडंसं एक स्वतःला हॅबिच्युअल करा की दिवसाला जास्त नाही. कोणी कोणी इतकं करतं की मग 10-12 बदाम खातं सकाळी, काही गरज नाही आहे. रोज कन्सिस्टंटली 3 ते 4 बदाम, 1 अक्रोड, 1 चमचा फ्लेक्स सीड यासारख्या गोष्टी जरी तुम्ही ठेवल्या ना, यावाल्या सीड्स, तर तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्यातनं मिळणारे सोल्युबल फायबर, त्यातनं मिळणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, त्यातनं मिळणारं झिंक, मॅग्नेशियम यासारख्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील. रिक्वायरमेंट फायबर, इट इज अ हिरो असं म्हटलं तरी चालेल या वयामध्ये. फायबर इज द हिरो फॉर यू. रिक्वायरमेंट 20 ते 30 ग्रॅम पर डे टोटल कॅलरीजच्या. ओके, म्हणजे तुमचा 1500चा प्लॅन आहे तर तुम्हाला 20 ते 25 तरी ग्रॅम फायबर तुमच्या पोटात गेले पाहिजे. होतो काय प्रॉब्लेम, बऱ्याचदा डेंचर्स म्हणजे बऱ्याचदा दात कमकुवत झालेले असतात, त्यामुळे त्या गोष्टी खाता येत नाहीत. मग कुठेतरी त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन येतं, फायबर पोटामध्ये जात नाही. मग सिंपल गोष्टींकडे जा, थोडंसं सालासकट डाळी वापरा, सालासकट भाज्या वापरा, किंवा कुक करताना पण म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त काय म्हणतो अगदी त्याचा हे करू नका, थोडंसं सेमी कुक ठेवता आलं तर प्रयत्न करा. किंवा मग अजून थोडंसं प्रोबायोटिक पण त्याच्या बरोबरीने घ्या. प्रो आणि प्रीबायोटिक दोन्ही गोष्टी, दही, ताक यासारख्या गोष्टी रेग्युलरली तुमच्या आहारात इन्क्लूड करा. म्हणजे तुमचा गट जो आहे पूर्णपणे, तुमचा फ्लोरा जो आहे तो मेंटेन राहील आणि कुठेही कॉन्स्टिपेशन, डायरिया किंवा सतत ॲसिडिटी होती आहे, ब्लोटिंग होतं आहे यासारख्या गोष्टी टाळल्या जातील. प्रिव्हेंट्स कॉन्स्टिपेशन, काय काय रोल आहे याचा, इम्प्रूव्ह गट हेल्थ, होल ग्रेन्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल, इन्क्रीज ग्रॅज्युअली प्लस फ्लुइड ऑल्सो. म्हणजे त्याला त्याची पण जोड पाहिजे, म्हणजे बल्क मिळतो आणि तुम्हाला स्टूल पास व्हायला त्याची मदत होते. म्हणजे काही सोल्युबल फायबर जर आपण घेतले तर ओट्स इज अ व्हेरी गुड सोल्युबल फायबर. आणि ओट्स चावायला काही कष्ट घ्यावे लागत नाही, ते तर एकदमच हे असतात. आणि ओट्स तसे आवडत नसतील, धिरड्याचं पीठ भिजवलं आहे किंवा काही खिचडी केली आहे त्याच्यामध्ये टाका 2 चमचे ओट्स, काहीच हरकत नाही. तुम्ही धिरड्याच्या पिठामध्ये तर खूप चांगले लागतात, त्याच्यामध्ये मग थोडे मेथी दाणे पण टाका. म्हणजे सांगायला खूप आहे पण ते मिनिंगफुली अप्लाय केलं पाहिजे. आणि जेवढ्या गोष्टी आपण जाणून घेऊ की कशामध्ये काय रिच आहे तर त्या गोष्टी त्या वेने वापरल्या तर आपल्याला होलसम न्यूट्रिशन मिळेल. होलिस्टिक अप्रोच. स्पेशल क्लिनिकल कन्सर्न्स अँड मॅनेजमेंट, सार्कोपेनिया आणि फ्रेलिटी याच्यामध्ये काय केलं पाहिजे, हाय प्रोटीन डाएट घेतला पाहिजे, त्याच्याबरोबरीने रेझिस्टन्स एक्सरसाइजेस केल्या पाहिजे. ओके, रेझिस्टन्स म्हणजे वेटच्या अगेन्स्ट, तुमच्या बॉडी वेटच्या अगेन्स्ट केल्या तरी खूप आहे, ठीक आहे. नॉट नेसेसरी की जिम बिम लावायची गरज आहे, बॉडी वेटच्या अगेन्स्ट केला तरी काहीच हरकत नाही. ॲड ओरल न्यूट्रिशन सप्लिमेंट्स इफ नीडेड. ओके, इफ यू आर फॉलोइंग द प्रोटीन इनटेक प्रॉपरली देन देअर इज नो नीड. डिस्पेजिया किंवा स्वॅलोइंग प्रॉब्लेम काही लोकांमध्ये असतात, स्वॅलोइंगचे प्रॉब्लेम. मग अशा कंडिशनमध्ये थोडंसं टेक्स्चरमध्ये मॉडिफिकेशन करा, सॉफ्ट डाएट करा, प्युरिड फॉर्ममध्ये करा किंवा थिक करा. म्हणजे त्याच्याने काय होईल, बऱ्याचदा म्हणजे खूप ओल्ड एजमधला विचार आहे हा, 85-90 या एज ग्रुपमध्ये बऱ्याचशा वेळेस काही डिसीज कंडिशन असतात त्याच्यामुळे स्वॅलोइंग डिफिकल्टी आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये या गोष्टी, मग इथे फायबर कमी पडतील. ओके, मग फायबरसाठी पण देअर आर सप्लिमेंट्स इन द मार्केट की डायटरी सप्लिमेंट्स आहे. इट्स नॉट की चूर्ण बिर्ण काही द्यायचं, डायटरी सप्लिमेंट्स आहे. ते कन्सिस्टंटली तितके ग्रॅम फायबर देत गेलं की आपोआप त्यांचे मोशन्स आणि या गोष्टी सगळ्या नियमित होतात. पुअर ॲपेटाईटवर काय करू शकतो, स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्या, एका वेळेस खूप खायचा प्रयत्नच करू नका. 2-3 तासांनी, म्हणजे तुमचं जर ॲपेटाईट चांगलं नाही आहे तर 3-3 तासांनी, 2-2 तासांनी असं खाल्लं तरी काही हरकत नाही आहे. एनर्जी टेस्ट, आवाज येतोय का, तुम्ही बोला. अच्छा, ॲपेटाईटसाठी काही नॅचरल गोष्टी आहेत जसं की पुदिना, सोप, किंवा आपण अजून म्हणूयात की बऱ्याचशा वेळेस अजवाईन किंवा ओव्याचं पाणी वगैरे. मग हे घेतलं, जिंजर झालं आपलं, आलं झालं, आलं लिंबू. मी हे पेशंटला खूपदा सांगत असते, आलं किसून त्यात लिंबू पिळून काळं मीठ घालून थोडीशी साखर वाटली तर घाला. डायबेटिक असेल तर नाही सजेस्ट करत. आणि त्याचं जे चाटण आहे ते घेतलं की इट विल इन्क्रीज युअर ॲपेटाईट, खाण्याची इच्छा वाढवतं. किंवा जेवणाच्या आधी अर्धा पाऊण तास जर तुम्ही एखादं फ्रूट खाल्लं किंवा म्हणजे फायबरयुक्त काही खाल्लं तर ते बरोबर तुमची ॲपेटाईट वाढवतं, भुकेची इच्छा निर्माण करतं. यासारख्या काही गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर दॅट विल बी बेटर. ठीक आहे, ही माझी जवळपास. याच्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटीवरती थोडंसं होतं की फिजिकल ॲक्टिव्हिटी काय महत्त्वाची, खूप जास्त नाही, स्ट्रेनियस नाही,
पण फक्त जसं आपण म्हटलं की खुर्चीतनं उठून बसणं ही फिजिकल ऍक्टिव्हिटी 10 वेळा करता येते का, किंवा आपल्या सूक्ष्म हालचाली आहेत त्या नियमितपणे कन्सिस्टंटली जर रेग्युलरली तुम्ही करत राहिला तर तुमची मस्क्युलर जी काही स्ट्रेंथ आहे ती अचीव करण्यामध्ये भरपूर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्डियक ऍक्टिव्हिटीज थोड्याफार झाल्या, जसं की 30 मिनिटं चालणं कन्सिस्टंटली, 30च मिनिटं, दम लागला बसून घेतलं, परत सुरू केलं, 15 मिनिटं चाललं, बसून घेतलं, यासारख्या गोष्टी जर कन्सिस्टंटली करत गेल्या तर बऱ्याचदा असं मला वाटतं की एज विल बी जस्ट द नंबर. ओके, तुम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणजे स्ट्रेंथ आणि स्टॅमिना 3 महत्वाच्या गोष्टी आहेत फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा आपण ज्याला म्हणू की फिटनेसमध्ये, स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि फ्लेक्झिबिलिटी. आणि मी योगाचा क्लास केला आहे म्हणून नाही, पण योगामध्ये या तिन्ही गोष्टी मिळतात थोड्याफार प्रमाणात का होईना. फ्लेक्झिबिलिटी तर भरपूर मिळते, अचीव्ह करता येते, स्ट्रेंथ पण इम्प्रूव्ह होते, स्वतःचं बॉडी वेट कॅरी करायचं आहे त्यामुळे स्ट्रेंथ पण इम्प्रूव्ह होते, आणि स्टॅमिना जे रिपीटेडली आपण करतोय त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली स्टॅमिना विल बी गेन. ओके, यासारख्या जर गोष्टी छोट्या छोट्याशा ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत गेले तर इट विल बी बेटर. आणि एक शेवटी असं छानसं पिक्चर टाकलं होतं की मोबाईलमध्ये बरेच जण ग्रुप करून बसले आहेत, बघता आहेत, आणि एका ठिकाणी ग्रुप ऍक्टिव्हिटीजमध्ये ग्रुप एक्सरसाइज चालू आहे. ठीक आहे, तर या दोघांमधला फरक म्हणजे ऍक्टिव्हिटी लेवल वाढली की ऑब्व्हियसली तुमचं ॲपेटाईट, तुमचं डायजेशन, या सगळ्या गोष्टींवरती त्याचा काय होणार आहे, चांगलाच परिणाम होणार आहे. ठीक आहे, थँक्यू. काही प्रश्न असतील तर आजकाल हा जो दीक्षित पॅटर्न नावाचा बाहेर आलेला आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय त्याच्याविषयी ना सर, बऱ्याचशा वेळेस काहींना हा खूप चांगला सूट पण होतोय, पण काहींना अजिबात सूट नाही होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डिसीज कंडिशनमध्ये तर याच्याबद्दल बोलूयाच नाही. ठीक आहे, कारण डिसीज कंडिशनमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट्स, त्यांची ॲपेटाईट, त्यांचं या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा प्रमाणामध्ये वेगळ्या असतात. नॉर्मल माणसाबद्दल बोलवलं गेलं तर आपण ओबेसिटी फक्त एवढा कन्सर्न घेऊ किंवा प्री डायबेटिक. तर याच्यामध्ये काय होतं, दीक्षित सरांचं जसं म्हणणं आहे की तुमचं इन्सुलिन जेवढ्या वेळा खाल तेवढ्या, जेवढ्या वेळा मंचिंग कराल तेवढ्या वेळेस इन्सुलिन सिक्रेट होणार आहे, आणि मग त्याच्यामुळे त्याच्या सेन्सिटिव्हिटीवरती परिणाम होणार आहे कुठेतरी. ठीक आहे, त्यामुळे तुमचा ॲपेटाईट कंट्रोल, पण त्याच्यामध्ये ना लोक पण खूप चुकीचा अर्थ घेतात की 55 मिनिटाची विंडो, मग त्याच्यामध्ये काही खायचं. माझ्या घरातलं उदाहरण आहे, माझा भाऊ म्हणजे तो पण त्यांनी सांगितलंय घरातलं नको असतं, त्यांनी सांगितलंय मग तो सगळे डबे उघडायचा, म्हणजे जेवण झालं की मग एक बिस्किट खा, मग एक खाकरा खा, मग एक हे खा, हे अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग हे चुकीचं आहे. म्हणजे कन्सेप्ट समजून घेऊन जर ज्याला एखाद्याला सूट होतोय, पण त्याच्यामध्ये पण अगेन जेवणाची वेळ, माझं असं स्पेसिफिकली मत आहे की सकाळी उठल्यावरती जितका काळ आपण उपाशी राहू तितकं आपलं ऍसिड सिक्रिशन वाढणार, ऍसिडिटी वाढणार, आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या डायजेशनवर परिणाम करणार. जर दीक्षित डाएट करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही किमान 9:30 ते 10 वाजताच तुमचं जेवण केलं गेलं पाहिजे, आणि संध्याकाळचं 6-6:30ला म्हणजे दीक्षित प्लस इंटरमिटंट फास्टिंग या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात. आणि त्याच्यामध्ये दीक्षित डाएट जरी असला तरी बॅलन्स डाएट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सोपं म्हणजे मला असं वाटतं बेसिकली 3 मील पॅटर्न इज बेस्ट. 3 मील पॅटर्न इज बेस्ट. तुमच्या सर्कॅडियन रिदम आपण ज्याला म्हणतो तो मेंटेन करण्यासाठी तुमच्या जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा, तुमचं पूर्ण शेड्यूल जर फिक्स असेल तर ऑब्व्हियसली की त्याचे चांगलेच परिणाम तुमच्या शरीरावरती होतात. माझे स्लाइड्स दाखवायचे तुम्हाला नाही झाल्यात तसे शेवटचं चित्र. हो हे क्रॉनिक कंडिशन मध्ये काय कंट्रोल केलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडं लिहिलं होतं मी. डायबिटीज मध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटवर जास्त फोकस करायचा, सिम्पल तर टोटली बंद, मग थोडं गुळ चालतो, गुळाचं हे चालतो, मी 4 खजूर खाल्ले तर ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. ठीक आहे, खायचे पण तुमची शुगर किती कंट्रोलमध्ये ते बघायचं, आणि कधी खायचे ते महत्वाचं आहे. इन बिटवीन मोठा गॅप असेल आणि जिथे तुम्हाला खूप भूक लागलेली आहे असं वाटतंय तिथे 2 खजूर खाल्ले तर चालतील. जेवणामध्ये मग ते ॲडिशनल नको, म्हणजे तेवढे कार्ब्स जास्त होतील आणि तेवढं इन्सुलिन तुमच्याकडे नाहीये की त्यातली ती शुगर ती कंट्रोल करू शकतील, आणि मग पोस्ट प्रँडियल शुगर विल गेट इन्क्रीज. मी ते ड्राय फ्रुट्सचे लाडू, शुगर, गुळ काहीच घातलं नाही, खजूर घातला. घालते ओके. चालेल ना. प्रमाण कमी ठेवायचं, म्हणजे ते अति गोड नको लागायला आपल्याला, कमी गोड लागले पाहिजे त्या मानाने. त्याच्यानंतर हायपर टेन्शन मध्ये सोडियमचा खूप महत्वाचा विषय आहे, आणि हायपर टेन्शन आणि डायबिटीस मध्ये वी आर ऑन नंबर 1 इंडिया. ओके, आता आपण पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जे मी मिठाचं सांगितलं ना, जिथे शक्य आहे ना तिथे मीठ पूर्णपणे टाळा.
आपण जेवणामध्ये घेणं मीठ तेवढं गरजेचं पण आहे, पण ते तेवढंच गरजेचं आहे तेवढं वापरा, त्याच्यापेक्षा खूप जास्त. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर 5 ग्रॅम सॉल्ट, 5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा पोहे खायचा, तेवढंच मीठ दिवसाला गरजेचं आहे आपल्याला. आपण किती खातो? खूप खातो नकळत. शेव, फरसाण, चिवडा यासारख्या गोष्टींमधनं, किंवा मी जसं म्हटलं फळांवर थोडं गुरगुरते, किंवा काकडीवर थोडं घेते, सॅलडवर थोडं घेते, अंड्यावर थोडं घेते, किंवा अजून भातात थोडं टाकते, कणकेत थोडं टाकते. भाज्या धुताना खूप जास्त मीठ टाकतात, पण ते पाणी राहतं ना थोडं, त्याचा अंश त्याच्यामध्ये जातोच. आता तर कणकेत टाकू द्या ना मॅडम. नाही, काहीच गरज नाही टाकायची. भातात कणकेत मीठ नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही थोडंसं अर्धा चमचा तूप शिजताना टाकलं तर चालेल, किंवा याच्यामध्ये पण थोडंसं तेल टाकलं तर चालेल कणिक मळताना. म्हणजे ते आपल्या पहिल्यापासूनच्या ना परंपरा आहे, कोरडं मळायचं नाही, भात तसा कोरडा करायचा नाही. पण खाताना आपण वरण भातच खाणार आहे, कोरडा भात तर तसा कोणीही खात नाही. आईने खायची सवय नाही. आणि पण वरणात भरपूर मीठ असतं, वरणामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं. वरण घ्या, भाजी घ्या तोंडी लावायला, मग त्याच्याबरोबर आपण लोणची चटण्या पण घेतो, मग नकळत खूप जास्त सॉल्टचा इंटेक होतो CKD मध्ये. मग जेव्हा हा कंडिशन येते ना, रिनलचे पेशंट बघवत नाही अजिबात, म्हणजे त्या पेशंटला इतकं म्हणजे मीठ नाहीच, त्यांना फक्त 2 ग्रॅम मीठ दिवसाला इतकंच खायचं असतं. मग तुम्ही विचार करा की आपण इतक्या सॉल्ट इंटेकवरनं, देव न करो पण आपण 2 ग्रॅम सॉल्ट वरती जर आलो तर किती मुश्किल होईल. त्यामुळे ॲपेटाईट वाढवण्यासाठी किंवा टेस्ट वाढवण्यासाठी बाकीचे पर्याय आहेत ना. मग तुम्ही लिंबू वापरा, पुदिना वापरा, क्रश करून पुदिन्याचे पानं घरामध्ये ठेवा, ते वापरले तर चालतील. धने, जिरे पावडर, भरपूर मसाले आहेत इंडियन याच्यामध्ये, तर ते वापरले तर चालतील, पण सॉल्ट इंटेक कमीच करा. आणि आम्हाला ॲपेटाईट वाढवायची गरजच नाही, ॲपेटाईट नाही, ज्यांना वाढवायचं त्यांच्याबद्दल. म्हणजे CKDच्या पेशंटमध्ये कसं होतं, त्यांना जेवण जात नाही कारण मीठ नाहीये त्याच्यात. मग त्यांना जेवण जावं यासाठी ॲज अ टेस्ट हे म्हणून या गोष्टी. आणि आपले टेस्ट बर्ड्स आपण असे डेव्हलप केले आहेत ना की मिठाशिवाय जेवण जाणं आपण विचारच नाही करू शकत. त्यामुळे मग त्यांच्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यांचं म्हणजे असे पण होते काही जसे शुगर सबस्टिट्यूट असतात ना, तसे सॉल्ट सबस्टिट्यूट. पण मग त्या सॉल्ट सबस्टिट्यूटमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. मग CKDच्या किंवा रिनल पेशंटला दोन्ही नको आहे, पोटॅशियमही नको आहे आणि हे पण नको आहे. त्यामुळे मग त्यांचा थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो. कॅन्सर, हाय प्रोटीन हाय कॅलरी, भरपूर हाय कॅलरी हाय प्रोटीन, कारण की कॅटाबॉलिक कंडिशन आहे, सतत तुमचं मसल वेस्टिंग होतं आहे त्या कंडिशनमध्ये. त्यामुळे तुमच्या शरीराला गरज ही सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आपण 25 ते 30 पाहिलं ना, त्याच्यामध्ये 35 ते 40 किलो कॅलरी पर केजी आयडियल बॉडी वेट आणि 1.2 to 1.5 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर केजी बॉडी वेट, इतका इंटेक कॅन्सरच्या पेशंटमध्ये असला पाहिजे. पण असं ऑब्झर्वेशन बऱ्याचदा आलंय सर, माहित नाही इफ आय एम रॉंग, की कॅन्सरचे पेशंट ना बऱ्याचदा कॅन्सर पुरतेच असतात. फॉर्च्युनेटली त्यांच्याबरोबर डायबिटीज, हायपरटेन्शन, CKD वगैरे या गोष्टी नसतात. म्हणजे असे बघितलेत, असे ऑब्झर्वेशन आहे माझं की बऱ्याचदा त्या पेशंटमध्ये या गोष्टी नसतात. त्यामुळे थोडंसं, पण त्याच्या बरोबरीनं जर हे सगळं आलं तर मग प्रॉब्लेम होऊन जातो. कार्डियक डिसीज मध्ये लो सॅच्युरेटेड फॅट, हाय ओमेगा 3, हाय फायबर, हाय सोल्युबल फायबर. कारण की कोलेस्ट्रॉल फॉर्मेशन, जेवढं फायबर इंटेक चांगला तेवढं तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, प्लाक फॉर्मेशन होणार नाही. त्यामुळे फायबर इंटेक आणि ओमेगा 3. ओमेगा 3 इज अँटी इन्फ्लमेटरी, त्यामुळे तो स्ट्रेस लेवल आणि इन्फ्लमेशन शरीरामधलं खूप कमी करतो. त्यामुळे ओमेगा 3चं कन्झम्पशन चांगलं ठेवा. जवसाची चटणी आवर्जून खा आणि अक्रोड पण आवर्जून खा दिवसभरात. जे फिश वगैरे खात असतील त्यांच्यासाठी ते चांगलंच आहे. आता मालन्यूट्रिशन ओल्ड एजमध्ये कसं आपण लक्षात घेतलं पाहिजे, तर 5% वेट लॉस असेल दर महिन्याला तर इट सेज दॅट इट इज अ मालन्यूट्रिशन. ओके, रिड्यूस इंटेक असेल, विकनेस असेल, लो BMI असेल, BMI 18 पेक्षा खाली असेल तर अंडरवेट, मग ते हळूहळू मालन्यूट्रिशनकडे जातात. आणि हे काही टूल्स आहेत की ज्याच्याने आपण मालन्यूट्रिशन आहे का नाही ते चेक करू शकतो. दॅट टूल्स आर फॉर अस, म्हणजे तुमच्यापेक्षा आमच्यासाठी आहे की जास्त करून आपल्याकडे ना सब्जेक्टिव्ह ग्लोबल असेसमेंट जास्त वापरली जाते पेशंटच्या हिस्ट्री फॉर्मनुसार. मग पेशंटचं आत्ताचं वय किती, गेल्या 3 महिन्याचं वेट किती, मग त्याचा इंटेक किती आहे, याच्यावरनं मग आम्ही अंदाज लावतो की पेशंट मालन्यूट्रिशनमध्ये आहे का. अँड सम ब्लड पॅरामीटर्स, म्हणजे ऑब्व्हियसली द अल्ब्युमिन लेवल्स इफ दे आर लो देन द पेशंट विल बी इन दी मालनरिश्ड कॅटेगरी. आणि हा टेक होम प्रॅक्टिकल न्यूट्रिशन स्ट्रॅटेजीज काय काय केल्या पाहिजे. ॲडिक्वेट प्रोटीन इन एव्हरी मील, प्रत्येक मीलमध्ये 10 ते 15 ग्रॅम प्रोटीन घेतोय का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
फोर्टिफिकेशन, स्किम मिल्क पावडर, दाल किंवा यासारख्यानी फोर्टिफिकेशन पण आपण करू शकतो. मॉनिटर युअर वेट अँड इनटेक अँड मसल मास याच्याकडे मॉनिटरिंग केलं पाहिजे. एनकरेज मोबिलिटी अँड सनलाईट, खूप ऍक्टिव्ह राहिलं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला रिमोट घ्यायचा आहे तर आपण दुसऱ्याला आवाज देतो की दे रे तो रिमोट तिकडनं, तर तो देणं जर बंद केलं ना तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी लेवल आपली सुधारू शकेल. किंवा म्हणजे असं होतं बऱ्याचदा घरात, मग नातवाला बोलव किंवा याला बोलव असं आपण करतो. तर मग शक्यतो स्वतःनी जर केलं आपण तर मोबिलिटी ऑटोमॅटिकली इट विल गेट इन्क्रीज. ओके, खपली गव्हाची पोळी खाणं कितपत योग्य आहे? चांगली आहे खपली गव्हाची. त्याच्यामध्ये फायबर जास्त आहे, ग्लुटेनचं प्रमाण कमी आहे. पण ऍक्च्युली व्हीटला ना विलनच बनवलं गेलंय, असं काही नाहीये. साधा गहू जरी खायचा असेल ना आपल्याला, आता त्याचं प्रोडक्शन वाढलं ना, आणि खाणारी तोंड वाढली की प्रोडक्शन वाढवावं लागतं. मग त्याच्यामध्ये तेवढी सकसता राहत नाही. असंच झालंय की कुठल्याही गोष्टीमध्ये, इव्हन ज्वारी घेतली किंवा नुसती ज्वारी आणि दादर या दोघांमध्ये पण खूप डिफरन्स आहे भाकरी बनण्यामध्ये पण. तर खपली गहू पण चांगला आहे, पण अगेन आपण साध्या गव्हामध्ये जर दळतानाच मेथी दाणे, जवस यासारख्या गोष्टी, सोल्युबल फायबर्स ऍड केले तर आपण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कुठेतरी थोडा कमी करता येऊ शकतो. अनलेस अँड अंटिल ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी आहे तरच आपण गहू बंद केला तर योग्य राहील. कारण मी असे खूप पेशंट बघितले की कोणीतरी सांगून गहू पूर्ण बंद केला, ज्वारीच्या भाकरीवर आलो आणि बाहेर गेल्यावरती मग कधीतरी जरी एक पोळी खाण्यात आली ना तर इट विल स्टार्ट ब्लोटिंग, लगेच ब्लोटिंग व्हायला लागतं, सहन नाही होत. ती आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण ती काय लावतो, सवय लावतो बऱ्याचशा प्रमाणामध्ये. तर हे कुठेतरी म्हणजे 2 दिवस पोळी, जेवढं डायव्हर्स डाएट ठेवाल. डायव्हर्सिटी मीन्स व्हॉट, सकाळी गहू खाल्लाय, दिवसभरात गहू रिपीट नाही झाला पाहिजे. मग संध्याकाळी तुमचं ज्वारी किंवा बाजरी यासारखं काहीतरी आलं पाहिजे. म्हणजे एक गोष्ट परत रिपीट नाही होते, दिवसभरातनं ती बदलते आणि जेवढ्या आठवड्याला आपण बदलू शकतो तेवढं चांगलं. त्याला म्हणतात डायव्हर्स डाएट. आणि डायव्हर्स डाएटचे खूप फायदे आहेत. एक तर सगळी पोषक तत्व मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं डायव्हर्स डाएटवरती चांगले रिसर्चेसमध्ये तुमचं हिमोग्लोबिन लेवल खूप चांगले मेंटेन्स राहतात इन डायव्हर्स डाएट इफ यू आर फॉलोइंग. मॅडम हे मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट घेतलं चालतील का अधून मल्टीव्हिटॅमिन मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट जर तुम्हाला इंटेक कमी आहे तुमचा, तुम्ही फ्रुट्स, व्हेजिटेबल्स यासारख्या काही गोष्टी खातच नाही आहात तर घेतल्या तर चालतील. आणि या वयाला म्हणजे मल्टीव्हिटॅमिन पेक्षा पण कॅल्शियम, B3 आणि B12 याचे सप्लिमेंट्स जास्त घेतले तर चांगले आहे. बाकी सगळं मिनरल्स, विटॅमिन्स मिळायला जरा घेतलं तर बरं राहील का नाही? बरं राहील ना, त्याच्याने अपाय काही नाही होणार आहे तुम्हाला. कारण की जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात ना ते ऑब्व्हियसली तुमच्या शरीरातनं पाण्याद्वारे बाहेर टाकले जातात. देअर इज नो टॉक्सिसिटी ऑफ वॉटर सोल्युबल विटॅमिन. पण इन केस आपला एवढा इंटेकच नाहीये, फॅट सोल्युबल विटॅमिनची टॉक्सिसिटी होऊ शकते, बट इट इज व्हेरी रेअर. व्हेरी रेअर. येस मॅडम इसबगोल बद्दल काय आपला मत? घ्यायची गरजच नाही पडली पाहिजे, इतका चांगला डाएट पाहिजे. स्लाइड तुम्ही पूर्ण करू शकता. झालंय ऑलमोस्ट, एकच तो पिक्चर राहिला. हे वीगन जे आता आजकाल नवीन आलेली आहे, प्रश्न आहे आता मॅडम. त्याच्यावर जरा सांगा. हा, विराट कोहली बरेच तरुण पण करत आहेत. विगन डाएट करतात, पण मग त्याच्यामधनं जसं या म्हणाल्या ना, मग मल्टीव्हिटॅमिनचे सप्लिमेंट, कॅल्शियम, B12 आणि यासारख्या गोष्टी की जे प्राणीजन्य स्रोतांमधनं ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यात चांगल्या, ही मायन पण आपल्याला प्राणीजन्य स्रोतांमधनं मिळतं. मग त्याचे सप्लिमेंट्स त्याच्याबरोबर घ्यावे लागतात. मग काही अपाय नाही जर त्याचा पण खर्च करायला तयार असते तर. आणि फॅडच म्हणायचं. हा, फॅडच आहे ते. यंगस्टर सगळे त्याच बाजूला आजकाल जरा येतात. हा, पण एक मुलगा लग्न करायचा वेगन मी आहे आणि मुलगी पण वेगन असेल तरच करणार. तरच लग्न करणार असेल. ओके, नवीन फॅड नवीन फॅड जेनझी. हा, जेनझीचा म्हणजे नवीन फॅड आहे, पण ते कितपत कन्सिस्टंटली करतील गॉड नोज. म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी त्यांच्यामध्ये असेल की नाही, कारण की पार्टीज आणि या गोष्टी तर सगळ्यात जास्त त्यांच्याकडे. कुठले सप्लिमेंट्स? कॅल्शियम तर घेतो. हा, कॅल्शियम अच्छा. कॅल्शियम तर मी म्हटलं तसं तुमच्यामध्ये एस्ट्रोजन कमी असल्यामुळे तुम्हाला गरज आहेच. त्यामुळे तुम्ही आठवड्यातनं म्हणजे जसं की ऑल्टरनेट डे वगैरे या प्रमाणामध्ये कॅल्शियम सप्लिमेंट घेतले तर देअर इज नो हार्म. हा, पण गॅपनी ठेवा, गॅपनी थोडा ब्रेकनी किंवा आठवड्यातनं 2दा किंवा 3दा. म्हणजे सर चांगलं सांगू शकतील त्याच्याबद्दल, पण मला तरी असं वाटतं.
हां ब्लड प्रश्न पडलाय. काय सर हे बस ब्लड प्रेशरचा आजार खूप कॉमन आहे. हो. त्याला किडनीचा प्रॉब्लेम नाही, त्याला सॉल्ट टेस्ट आपण म्हणतो पेशंट मीठ कमी खा. फॅमिलीमध्ये त्याच्यासाठी वेगळा सरकार तर कोणी करत नाही. नाही फॅमिलीमध्ये म्हणजे भाज्यांमध्ये जेवढं मीठ आहे ना सर तेवढं चालण्यासारखं आहे. ठीक आहे, त्याच्या बरोबरीने त्याने जर पोटॅशियमचा इंटेक चांगला ठेवला. त्याला पर्याय मी असं सांगितलं, हां. अर्ध आपलं नॉर्मल सॉल्ट हां. आणि अर्ध सोडियम कमी असतं. हां. हे मिक्स करा. चालेल ना. 50% क्वांटिटी तिथेच कमी येस, कारण नॉर्मल सॉल्टचं सोडियम कंटेंट जास्त आहे ॲज कम्पेअर टू रॉक सॉल्ट, पण रॉक सॉल्टमध्ये पोटॅशियम जास्त आहे. पण त्यांना किडनी प्रॉब्लेम नाही, त्यांना किडनी प्रॉब्लेम नाही, त्यांना चालेल. उलट त्यांना पोटॅशियमची गरज आहे हायपरटेन्शन वाल्यांना. जर पोटॅशियमचे सोर्सेस फ्लुइड इनटेक जेवढा चांगला ठेवला तेवढा हायपरटेन्शन. आणि मेडिटेरियन डाएट, दिस इज अ व्हेरी कॉमन अँड अ व्हेरी हेल्पफुल डाएट इन दी हायपरटेन्शन पेशंट. मेडिटेरियन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपली प्लेट डोळ्यासमोर आणू. ठीक आहे, आपली जेवणाची प्लेट, जेवणाच्या प्लेटचे 2 भाग केले, अर्धे अर्धे 2 भाग केले, तर अर्ध्या भागामधनं भाज्या, इतक्या प्रमाणात भाज्या तुम्ही खाल्ल्या गेल्या पाहिजे, भाज्या आणि फळं. म्हणजे दिवसाला मानशी RDA काय सांगतं, रेकमेंडेड डायटरी अलाउन्स 2020 सेज दॅट की भाज्यांचं प्रमाण दिवसाला मानशी 400 ग्रॅम पाहिजे. किती? 400 ग्रॅम. भाज्यामध्ये सॅलड पण आलं त्याच्यात. हा, म्हणजे सगळे मिळून सॅलड आलं, हे आलं, आणि 100 ग्रॅम तुमचं फ्रूट वगैरे 100-150 ग्रॅम, 400 ग्रॅम. आपण पूर्ण फॅमिलीसाठी पाव किलो भाजी आणतो, मग ती प्रत्येकाच्या वाटेला किती येते? सॅलड असलं तर असलं 2 काकडीच्या फोडी खाल्ल्या आणि विचारलं की एकदम चांगलं सांगतात, हो हो खातो ना आम्ही सॅलड, पण मग प्रमाण किती? म्हणजे 1 काकडी 4 जण मिळून खाताय की प्रत्येकी 1-1 काकडी खाताय? तर हे पण महत्वाचं की तुमचं रेकमेंडेड म्हणजे हाफ पोर्शन आपण भाज्यांमधनं गेला पाहिजे, 1/4 पोर्शन मधनं तुमचे डाळी, कडधान्य, दही, ताक, पनीर यासारखे सोर्सेस म्हणजे प्रोटीनचे सोर्सेस आले पाहिजे, आणि 1/4 मधनं तुमचं राईस आणि भाकरी किंवा पोळी आपण ज्याला म्हणू तेवढं आलं पाहिजे. हा, याला म्हणतात म्हणजे ही प्लेट आहे आता, माय प्लेट कन्सेप्ट. सो माय प्लेट शुड बी लाईक दिस, की मी अर्ध्या भाज्या म्हणजे जास्तीत जास्त भाज्या खाणार, आणि इट विल हेल्प इन युअर वेट लॉस, हायपरटेन्शन, डायबेटीज, CVD सगळ्यामध्येच कामाचे आहे. म्हणजे बॅलन्स डाएट इतकं महत्वाचं आहे. तर ते RDA प्रमाणे जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर ऑटोमॅटिकली म्हणजे गरज पण नाही पडणार आपल्याला जायची डायटिशियन. कॉन्टॅक्ट नंबर अनाउन्स करा ना पब्लिकली, म्हणजे काय हो ते टाकतो, ग्रुपवर टाकतो. हा, हे पहा, हा एक फोटो मला आवडला, मी तो टाकला की म्हणजे दिस इज अ नीड. असं आपण नाही करत, पण कधी कधी होऊन जातं. घरामध्ये पण होतं हल्ली. घरामध्ये एकदा नवरा बायकोंमधलं पण कम्युनिकेशन या मोबाईलमुळे बऱ्याचशा प्रमाणात कमी झालंय. नाहीच होत, ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी चालेल. मग आपण मोबाईल घेऊन बसलो की ऑब्व्हियसली मुलं पण मागणारच. आणि मी माझ्या आत्ताच्या ह्याच्यात नाही, पण जेव्हा मी शाळेमध्ये वगैरे जाते पॅरेंट्ससाठी, तेव्हा तर हे नक्कीच सांगते, आई काय करते मुलांना, बऱ्याचदा कंटाळा आल्यामुळे हे घे 5 रुपये आणि जा याच्यामध्ये आणि घे पॅकेट फूड काही पण. आता माझ्या घरात पण चालू आहे, म्हणजे आजी आजोबा, तुम्ही पण आजी आजोबा आहात म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की घरामध्ये मुलांना, जरी ती तुमची काय म्हणतात ना दुधावरची साय आहे आणि तुम्हाला नातवंड खूप प्रिय आहे, पण त्यांचं भविष्य म्हणजे या गोष्टीची एकदा चव लागली ना की ते, माझ्या मुलीच्या बाबतीत तसं होतं. म्हणजे ती कारलं पण खूप आवडीने खाते, खूपच आवडीने खाते. हा, पण मग बाकीचे हे पदार्थ पण तिला जोडीला लागतात. म्हणजे मी पहिलं लहान मूल पाहिलंय की त्याला बटाटा नाही आवडत, त्याला कारलं इतकं आवडतं, कसंही करा, मग ती कारलं एकदम व्यवस्थित खाणार. पण मग ह्या सगळ्या गोष्टी आबांकडनं मिळतात, बरोबर माहितीये. मग मी घरात नसताना बरोबर त्या गोष्टी येतात, तर हे करणं शक्यतो टाळा. म्हणजे मी असं, मला तरी वाटतं की पूर्णपणे टाळलं तर बरं होईल. मग त्यांना हेल्दी द्या, काहीतरी खजुराचं पाकिट आणून द्या, किंवा तुम्ही पण त्यांच्या समोर तेच खा. आपण नाही खात, पण आपल्याला वाटतं मूल मागतंय म्हणून आपण देऊन टाकतो लगेच, हे घे चॉकलेट आण, लॉलीपॉप आण किंवा हे आण. कारण त्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त, आता तरी मोदीजींनी पाम ऑइलवरती थोडंसं हे आणलंय, बॅन आणलाय, पण तरी इतक्या प्रमाणामध्ये त्याचं काही फॉलोअप होत नाही. त्यामुळे थोडंसं त्या गोष्टींकडे टाळलं गेलं तर बरं होईल. बाकीचं काम मुंडे करते. हो, थँक्यू सो मच. हो, चालेल. हो, करायचंय ना, चला करूया 5 वेळेस स्क्वॉटिंग पोझिशन मध्ये. अरे बापरे, आम्हाला वाटलं खुर्चीवर खुर्चीवरच ना, खुर्चीवर स्क्वॉटिंग पोझिशन. तुम्ही दाखवा आम्हाला.
हात सरळ ठेवायचे, याच्यापासून थोडंसं लांब उभं राहायचं, शोल्डर इतकं डिस्टन्स घ्यायचं पायामध्ये. हे असं करायचं, बसायचं, पुन्हा उठायचं, बसायचं, पुन्हा उठायचं. करा. किती वेळेस होतंय? 10 वेळेस होतंय का? आपलेच मोजा. मग दोघं अजून खाली चालले. त्याची गरज नाही. वा, छान. हाताचं पण करावं लागेल. आमच्या हातात नाही. हो, 7. वा वा, व्हेरी गुड. परत सारखं पेनिया कमी आहे. जो जास्त करत तेव्हा 19, 22, 23. मग तो जास्त करून काहीच मिळणार नाही. त्याला जो जास्त करत त्याला पेन द्या. कापते आहे. 35 झाले. छान माहिती मिळाली. आता आम्ही त्या माहितीचा उपयोग आमच्या लाईफमध्ये नक्कीच करूया. शिवदे सरांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. शिवदे सरांना विनंती. सर, फोटो घेतले असतील तर मला पाठवा. फोटो घेतले. नाही ते रेकॉर्डिंगच येईल. आणि आता फोटो घेते ना. व्हिडिओ रेकॉर्डिंग. अच्छा, व्हिडिओ रेकॉर्ड. फोटो काढायला सांगते मी. एक फोटो घ्या मॅडम देताना. अध्यक्ष कल्पनाताई, हंगामी सचिव ज्योत्स्नाताई, आपल्या प्रमुख पाहुण्या विशाखाताई गोरे आणि जीवलग मित्रमैत्रिणींनो, आजवर शास्त्रीय विषयावर व्याख्यानं मी अनेक ऐकली, पण मला वाटतं माझ्या आठवणीमध्ये इतकं सुंदर व्याख्यान मी आतापर्यंत ऐकलेलं नाही आहे. शास्त्रीय विषयावरती अतिशय सुंदर, म्हणजे त्यांचं ज्ञान तर सखोल आहेच, पण शिकवण्याची जी हातोटी आहे, म्हणजे त्या आदर्श शिक्षिका आहेत, म्हणजे त्यांचे विद्यार्थी खरोखर भाग्यवान आहेत SMRK कॉलेजचे. तर हा अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी इतक्या सुंदर रीतीने आपल्या पुढे सादर केलेला आहे. म्हणजे आपण डॉक्टरांकडे जातो आणि औषधं घेतो, त्यातले कमीत कमी निम्मे आजार तरी आपण जर आहार व्यवस्थित घेतला तर पळून जातील किंवा डॉक्टरांकडे जायची पाळीच येणार नाही. आणि त्यांनी आहारशास्त्राचा अगदी संपूर्ण त्याच्यामध्ये आढावा घेतलेला आहे. म्हणजे आहारात कोणते कोणते घटक असायला पाहिजे, ते किती प्रमाणात असायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रत्येकाची गरज काय वेगळी वेगळी आहे, या सगळ्याच गोष्टी त्यांनी आपल्या जवळजवळ 1 तासाच्या व्याख्यानामध्ये अतिशय सुंदर रीतीने आपल्याला समजावून दिलेल्या आहेत. खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आमच्या जीवलग सेवाभावी संस्थेतर्फे. आणि अध्यक्षांना विनंती करतो की आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक छोटीशी भेटवस्तू त्यांना प्रदान करावी. विशाखाताईंचा नंबर मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवत आहे. आणि सगळ्यांना मी आवाहन करतो की आपल्याला कोणालाही आहारविषयी काही समस्या असतील तर ह्या अतिशय अधिकारी व्यक्ती आहेत, त्यांच्याशी आपण जरूर संपर्क साधावा. धन्यवाद. त्यामुळे मग त्याचा